ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन नमो तस्मै विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असे वर्गामध्ये. आता आपण याच्या अगोदर 5 श्लोकाबद्दल चर्चा केली होती, त्या श्लोकात उच्चार करूया एकत्र. वाचो वेगम सकृद वेगम जिह्वा वेगम उतर उपत वेगम एतान वेगाने एतान् वेगान् विशेष सर्वांका धीराः प्रतिसा सर्वात् शिष्या मामुपदिशेषु अत्याहार प्रयासश्च त्याहारप्रयासश्च प्रजल्पो प्रजल्पो निमाग्रह नियमागमः जनसंघचलस्य जनसङ्घश्च षड्भिर्भक्ती विनश्यति. विनश्यति। 3रा श्लोक आहे. उत्साह निश्चय उत्साहात् धैर्य निश्चयात् धैर्यात् कर्म तत्तत् कर्म प्रवर्तनात् प्रवर्तनात् संगत्यागो सतोर्भक्ती सङ्गत्यागात् प्रवृत्ते निर्भक्ती प्रसरती. सद्भक्ति प्रसिद्धति। श्लोक क्रमांक 4. ददाती प्रतिगृह्णाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति प्रचिती गुह्यमख्याति पृच्छति। ते भूयेते चैव षड्भिः प्रीती लक्षणम्. आणि गेल्या वेळेस आपण श्लोक क्रमांक 5 हे केलं होतं. कृष्णेति असे गिरिता मनसांद्रियेत दीक्षास्ति चेत प्रणतिभिनंत भजन्त मीशम शुश्रूषया भजन विधन्य मनन्य मन्यम निंदादिषु नरदे संग लब्धा. तर पहिल्या 5 श्लोकामध्ये हे रूप गोस्वामी उपदेशामृत ग्रंथ लिहिलेला आहे आणि पूर्ण उपदेशाने भरलेला आहे. आणि ते उपदेश कसे आहेत? अमृताप्रमाणे आहेत. जरी आपल्याला सुरुवातीला ते उपदेश थोडं कडू लागत असतील, कठोर लागत असतील, पचन होत नसतील, तरी पण पचन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, जेणेकरून हे एक अमृताप्रमाणे, म्हणून हे याला अमृत म्हणलेलं आहे. तर अमृत पिल्याने काय व्यक्ती येतो? परत मरत मृत्यू होत नाही त्याला, तो आजीवन बनतो. तर आपण सर्वांना आजीवन बनायचं. आत्मा तर आजीवन आहे, शरीर नाशवान आहे, पण आपला परत परत जन्ममृत्यू चक्रामध्ये फिरायचं नाही. तर त्यासाठी उपदेशामृत हे ग्रंथ जो आहे. हा बोला गुरुजी. आणि क्लासमध्ये येत होते मी, नंतर करून चालू फोन करतो तुम्हाला 4 वाजता. हरे. तर हे उपदेशाचं अमृत आहे आणि हे प्रत्येकाने आस्वादन केलं पाहिजे. हे आता अमृत आस्वादन केल्यामुळे आपण परत परत जन्म चक्रामध्ये आपण फिरणार नाही. आणि सुरुवातीलाच हे सांगतात उपदेशामध्ये सुरुवातीलाच की उपदेशामृत ग्रंथाचा उद्देश आहे. काय उद्देश आहे? रूप गोस्वामीने कशासाठी लिहिलेला आहे ग्रंथाचा उद्देश? या ग्रंथाचा उद्देश काय? आपण शुद्ध भक्त बनले पाहिजे. शुद्ध भक्त बनण्यासाठी विधिविधानाचं पालन केलं पाहिजे, सर्व नियम आहेत. म्हणून हे रूप गोस्वामी पूर्ण पुस्तक दिलेलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे. मग पहिलं 6 हे आपण पाहिलं, कशा प्रकारे 6 वेगावर नियंत्रित केलं पाहिजे, ब्रेक लावला पाहिजे, इंद्रियाला नियंत्रित केल्यापर्यंत प्रयत्न केला पाहिजे. नंतर दुसरे 6 होते की कशा प्रकारे अत्याहार प्रयास प्रजल्प निमाग्र जनसंघ याच्यामुळे भक्ती आपली नष्ट होते. 6ही कार्य करून आपण भक्ती करू शकत नाही, भक्तीमध्ये प्रगती होणार नाही. जसं आपण उदाहरण देत होतो की नावेला हे टाकण्यासाठी गळ असतो तो लंगर, तर तो काढला तर नाव चालेल, पण लंगर जर तुम्ही जमिनीमध्ये ठेवला असेल तर नाव तुमची पुढे जाणार, त्यापुढे भक्तीमध्ये आपली प्रगती होणार नाही. म्हणून भक्तीच प्रगती करण्यासाठी काही नियमाचं आपल्याला पालन करावं लागेल, काही गोष्टी आचरण करावं लागेल, काही गोष्टी त्यागावं लागेल. तर म्हणून हे उपदेशामध्ये सांगतात. नंतर 3ऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की मग भक्ती वाढवायची आपल्याला. भक्ती वाढवायची, भक्ती काय पाहिजे? उत्साह निश्चय धैर्य तत्व कर्म प्रवर्ता संघ त्यागो सतोवृत्ती षडवी भक्ती प्रसिद्धी. तर उत्साह असले पाहिजे, निश्चय असले पाहिजे, धैर्यवान असले पाहिजे, आणि तत्त कर्म नियमाचं पालन केलं पाहिजे, आणि संघ त्याग केला पाहिजे. कोणाचा? अभक्ता संघ केला पाहिजे आणि भक्ताचा संघ केला पाहिजे. चौथा की भक्ती आपल्याला वाढवायची आहे. परत ददाती प्रत्येक भक्तीचे 6 लक्षण आहेत. ददाती प्रत्येकाने गुहे मागील प्रचिती भूमते भोजते व षडविध कृती लक्षण. 6 कार्य केल्यामुळे आपली प्रीतीचे लक्षणामुळे आपली भक्ती वाढते. तर आपण पाहिले कशा प्रकारे संडे फीस्टचा कार्यक्रम आहे.
इस्कॉनमध्ये कृपादाच्या स्थापना केला, एकूण भक्तामध्ये प्रेमाचे आदान प्रदान वाढावे एकत्र येऊन, तो त्याचा उद्देश आहे. अशा प्रकारे नंतर 6व्या श्लोकामध्ये आपण 5व्या श्लोकामध्ये आपण चर्चा केली कशा प्रकारे 3 प्रकारचे भक्त आहेत. 3 प्रकारच्या भक्ताचा कशा प्रकारे संघ केला पाहिजे. उत्तम भक्त, मध्यम भक्त, कनिष्ठ भक्त. हा नाही कुठले कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असं कुठलं करा कसे येतात. हा तर मग भक्तामध्ये श्रेणी काय अशी आहे, भेदभाव काय करतात. भेदभाव आपण शारीरिक स्तरावर नाही करत, पण त्याच्या भक्तीच्या स्तरावरून भेदभाव करतो. पण भौतिक जगामध्ये पण आपण सर्वांबरोबर समान राहू शकत नाही. आपल्या आई वडिलाबरोबर, बंधू बरोबर, मित्राबरोबर समान, प्रत्येकाची वेगळ्या प्रत्येकाला सन्मान करतो आपण, कुणाचा अपराध करत नाही, प्रत्येकाचे सन्मान करतो. पण आपले व्यवहार त्यांच्या बरोबरचे वेगवेगळे असतात, म्हणून ते व्यवहार वेगवेगळे असले पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये पण भक्तीमध्ये पण सर्वांबरोबर समान दृष्टीने आपण हे करू शकता, आदर देऊ शकता. तुम्ही भक्तच आहे, सर्व भक्तच आहेत, तीर्थधारी आहेत, कंठीमाळा घातलेले आहेत, सर्व केलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आदरची भावना आपल्याकडे असली पाहिजे. गुरु आहेत, त्यांचे शेवरी शिष्य आहेत, तो आपले गॉडगॉडदार आहेत, प्रत्येकाचे संबंध वेगळे ठेवले पाहिजे. तर मग आता भक्ताचं सांगेल पाहिजे, तर हे 3 प्रकारचे भक्त आहेत, कनिष्ठ आहे, मध्यम आहे, उत्तम आहे. त्याच्यामध्ये आपण चर्चा केली कनिष्ठाची लक्षणं काय आहेत, मध्यमची लक्षणं काय आहेत, आणि उत्तम पदाची लक्षणं काय आहेत. आणि त्याच रस्त्यावर आता आता उत्तम भक्त आहे. तर मग आता उत्तम म्हणजे श्रेष्ठ भक्त आहे, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. थोडं तत्वज्ञानात्मक आहे पुढे, कारण आपला राधागुणमध्ये निवास करायचा आहे, त्यासाठी तत्वज्ञान हळूहळू तुम्हाला तिकडे घेऊन चालले वृंदावनाला. तर अशा प्रकारे मग हे नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. तर मग आता उत्तम भक्त आहे तर समजलं, पण त्याचा मग अपराध केला नाही पाहिजे. आता आजचा जो श्लोक आहे वैष्णव अपराधाबद्दल, तर गेल्यावर आपण चर्चा करतो नाम अपराध, 10 नाम अपराधाचं वर्णन आलं होतं की 10 नाम अपराधातून वाचलं पाहिजे. तर मी नोट्स काढून आणले पाहिजे, काही कमी जास्त होऊ नये म्हणून. तर 10 नाम अपराध होते. पहिला होता भगवान नामाचा प्रचार करणाऱ्या भागवताची निंदा करणे, महाभागवताची निंदा करणे हे एक नाम अपराध होऊ शकतो, आणि निंदा केली आपण नामचा आपण चांगल्या प्रकारे करू शकत. दुसरा होता अपराध शिवब्रह्मा आदी देवाच्या नावाला भगवत नावाच्या समान की समजणे किंवा स्वतंत्र समजणे, त्याचे विस्तारित वर्णन आपण भक्तिरसामृत सिंधूमध्ये करणार आहे. तिसरं पुस्तक आहे आपल्या ह्याच्या अभ्यासक्रमामध्ये, पण जस्ट त्याच्यामध्ये वर्णन आलं होतं म्हणून हे वर्णन करतोय. तिसरा आहे आध्यात्मिक गुरुची आज्ञा पालन न करणे किंवा त्यांना साधारण मनुष्य समजणे, हे नाम अपराध आहे. चौथा आहे वैदिक शास्त्र किंवा त्याच्या प्रमाणाचे खंडन करणे. आणि पाचवा आहे हरे कृष्ण नामच्या जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. सहावा आहे, सर्वांना ऐकायला येतं प्रभूजी, तो येतोय येतोय. ओके. हो प्रभूजी येते. येस हो प्रभू. प्रभू. नामाच्या जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. सहावा अपराध होता पवित्र भगवान नामात अर्थवादाचा आरोप करणे. आणि सातवा होता नामाच्या बळावर पाप करणे. आठवा आहे हरे कृष्ण महामंत्र जपाला वेदामध्ये वेळणे एका सुसकाम कर्मकांडा समान समजणे. आणि नववा होता असरादुळला कृष्णनामाच्या महिमेचा उपदेश करणे. आणि 10वा होता भगवंताच्या दर्शनात बोलायचं नसणे. आणि त्याचे विश्वासात एक अपराध करणे. तसेच ध्यानपूर्वक जप करणे सुद्धा एक अपराध आहे. म्हणून स्वतःला वैष्णव समजणाऱ्या प्रत्येक भक्ताने असवर अपराधापासून वाचले पाहिजे. त्यामुळे त्याला शीघ्र अभिष्ट सिद्धी म्हणजेच कृष्ण प्रेम प्राप्त होईल. तर हे 10 नाम अपराध होते, गेल्या वर्षी वर्णन आलं होतं, पण आपण विस्तारितपणे चर्चा करू शकलो नाही म्हणून हे केलं. पण आजच्या विषयाच्या व्यतिरिक्त आहे. तर आजचा जो आहे श्री उपदेशामृत श्लोक क्रमांक 6 हे कशाबद्दल वर्णन करतोय, वैष्णव अपराध. काय केलं पाहिजे, वैष्णव अपराध करायचे का नाही करायचे. तर पहिला तर विचार पाहिजे की वैष्णव अपराध काय आहे. एखाद्या वैष्णवाचं दुर्गुण करणे, एकतर वैष्णव अपराध काय आहे आणि का केलं नाही पाहिजे. नाही केलं तर काय फळ प्राप्त होईल आणि केल्याने काय फळ प्राप्त होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही ह्याच्यामध्ये वर्णन आहे. तर हे श्लोकाचं उच्चारण करूया. आणि फार उच्च श्लोक आहे हा, रूप गोस्वामींनी 500 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण म्हणजे भक्त जे आहेत, आणि हे पुस्तक कुणासाठी आहे, नवीन आलेल्या भक्तासाठी, ते भक्ती करतायत, निश्चय घेतलेले आहेत, म्हणजे 40-50 वर्षापासून भक्ती करतात, त्यांच्यासाठी पण जीवनामध्ये उपयोगी पुस्तक आहे. मग असं कोणी म्हणणार नाही अरे मी तर एवढा वरिष्ठ भक्त आहे, मला या पुस्तकाची काय गरज आहे. तर त्या भक्ताने पण जीवनामध्ये पालन केलं पाहिजे, तरच भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तर एक जर नियम तोडला त्याने तर भक्तीमध्ये आपली प्रगती होणार नाही. या श्लोकाचं उच्चारण करूया. तुम्ही सर्व पाठीमागे म्हणा माझ्या.
दुष्टे स्वभाव जनिते विपुच दोषे दुष्टे स्वभाव पुष्ट दोषे न प्रघात तत्वमिह भक्त जनस्य पश्ये न न प्राकृतमिह प्राकृतमिह भक्तजनस्य पश्ये भक्तजनस्य पश्येत्। गंगावसान खलु बुद्बुद फेन पंके गङ्गां गंगां वसान वसान खलु खलु बुद्बुदुःखेन पङ्के बुद्बुदेन पङ्के। ब्रह्मा द्रवत्वमगच्छति नीरधर्मे ब्रह्मा ब्रह्म द्रवत्वं द्रवत्वम् अपगच्छति गच्छति नीरधर्मे निरधर्मे। म्हणजे तुमच्याकडे पुस्तक आहे, भाषांतर वाचा त्याचं. श्लोक क्रमांक 6चं भाषण शुद्ध भक्त आपल्या कृष्ण. व्यवस्थित. पहिले जे ऑफलाईन बघतायत त्यांना संधी देऊ. शुद्ध भक्त आपल्या कृष्ण भावनेच्या मूळ स्वरूप स्थिती असल्यामुळे शरीराची तादात्म्य करीत नाही. मनुष्याने अशा भक्ताकडे कोणत्याही दृष्टीने पाहू नये. फक्त नीच कोणात जन्मलेला असो, त्याच्या शरीराचा वर्ण चांगला नसो, त्याची स्थिती कुरूप अथवा दुर्बल अथवा रोगग्रस्त असो, आपण अशा कोणत्याही गोष्टीला महत्व देऊ नये. साधारण दृष्टीला शुद्ध भक्ताच्या शरीरात असे गणगे स्पष्ट दिसत असते, परंतु त्याच्यामध्ये असे तथाकथित वेगळे असले तरी त्याचे शरीर दूषित होऊ शकत नाही. ही जर त्यांच्या शरीर संस्थेच्या सामान्यप्रमाणे असते. कधी कधी पावसाळ्यात मंदिरच्या पाण्यात गुडगुडीत खेस व चित्राने भरून जाते, तरी सुद्धा ते दूषित होत नाही. अवश्य स्नान करतात. धन्यवाद प्रभूजी. तर ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी प्रभूजींचा एक प्रश्न आहे. बलभद्र राम प्रभू, तुमचा प्रश्न आहे. प्रभूजी विचारा, तुमचा काय प्रश्न आहे. प्रश्नाचं निरसन करूया आणि आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. विचार. प्रश्न असा होता, व्हॉट्सअपमध्ये आलं होतं की दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत ते 30 मार्काचे असतील, तर ते हो, तिथून न बघता लिहायचं का, ते आपल्याला असाइनमेंट सबमिट करायचे? असाइनमेंट तुम्हाला तर ओपन बुक मध्ये असाइनमेंट सबमिट करायचं आहे आणि परीक्षेमध्ये 30 हां. 30 मार्काचे आहेत. ओके ओके, बस. त्याच्यामधले ते 7 ठीक. प्रश्नामध्ये 3 प्रश्न परीक्षेमध्ये येणार, तर त्याचे ओके 30 मार्क आहेत. आणि ओके सर, लघु चालेल. 50 हां. मार्काचे, हम्म, लोकांचे 20 मार्काचे, आणि ते अशा प्रकारे सोपा पेपर आहे, काय अवघड नाही. तुम्ही जर चांगल्या प्रकारे हम्म. तयारी केली तर 30 आणि 50 मार्क तर तुम्ही आरामशीर प्राप्त करू शकता. 30 दीर्घोत्तरीचे आणि 20 मार्क तुमच्या लघुचे श्लोकाचे. हे सोपं आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. 50 मार्कासाठी 15 मार्कासाठी तुम्हाला लघुत्तरीसाठी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर आहे हे संपूर्ण वर्णन केलं की वैष्णव अपराध काय आहे. द्वष्टे स्वभाव जनिते वपूर श्च. आपल्या मूळ कृष्ण भावना स्थितीमध्ये भक्त स्वतःला शरीर मारत नाही. तर आपण सर्वांना माहित आहे की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. सर्वांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे. तर आपली मूळ स्थिती आहे, जीवेंद्र स्वरूप आहे, कृष्ण दास. पण भगवंताचा सेवक आहोत आणि भगवंताची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आणि आत्म्याचा स्वभाव काय आहे? सत, चित आणि आनंदमय आहे. शाश्वत आहे, चेतनामय आहे आणि आनंदमय आहे. म्हणून जीवाची मूळ स्थिती आहे भगवंताची सेवा करणं, भगवंताचा सेवक बनणे. मूळ कृष्ण भावना स्थितीमध्ये भक्त स्वतःला शरीर मानत नाही. पण पुढे स्वभाव, जीवाचा स्वभाव आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णदास, म्हणून तो स्वतःला शरीर समजत नाही, तो आत्मा समजतो सुद्धा. आपण सर्वजण कोण आहोत? शरीर नाही तर आत्मा आहोत. आणि भक्ती जी आहे शरीर स्तरावर केली जात नाही, आत्म्याच्या स्तरावर केली जाते. म्हणून तुम्हाला सुरुवातीला भक्तीमध्ये आलात, तुम्हाला सांगितलं की तुम्ही शरीर आहात, आत्मा आहात. आणि आत्म्याचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणे, सेवा करणे. दुसरं आहे हरे कृष्ण. प्रभूजी आपण कोठे कुठे घेत आहे? पेज नंबर काय आहे? उपदेशामृत श्लोक क्रमांक 6 आणि 5 नंबर पुस्तकावर आहे, 66 नंबर आहे, आणि नोट्स मध्ये 33 नंबरवर आहे. 33 माझ्याकडे नंबरवर जुने नोट्स आहे. कनिष्ठ, मध्यम, उत्तम विभाग हा, वन ठीक 3 आहे. प्रकारचे त्याच्या भक्तगण. पुढचा पुढचा माताजी श्लोक क्रमांक 6. हं, हं. 40 म्हणतात, 40 नवीन नोट्सवर 40 नंबर पानामध्ये आहे आणि पुस्तकामध्ये 66 नंबरवर आहे. श्लोक नंबर 6. सापडलं तुम्हाला? नाही बघतीये. श्लोक. उपदेशामृत श्लोक क्रमांक 6 शोधा, सापडेल तुम्हाला, सोपा एकदम. हं, हं. तर दुसरं आहे दोष न. सापडले. त्या श्लोकाचं आपण विस्तारित हो, वर्णन करतो सापडले. आपण. अशा भक्ताकडे भौतिक दृष्टीने पाहू नये. कुठल्या भक्ताकडे? जो भक्तीमध्ये लागलेला आहे, कृष्ण भावना जागृत केलेली आहे, म्हणजे संपूर्ण उत्तम भक्ताबद्दल वर्णन चालू आहे.
मध्यम कनिष्ठाचा पण आपण अपराध करायचा नाही, कुणाचा भक्त अपराध करायचा नाही. पण भक्त अपराध कुणी भक्त नसेल त्याचा पण अपराध नाही केला पाहिजे, किंवा त्याच्या दुर्गुणाचं गुणगान करणे, त्यांच्या रूपाचं हे करणे, अशा प्रकारे त्याचं विस्तारित वर्णन पुढे. अशा भक्ताकडे भौतिक दृष्टीने पाहू नये. भौतिक दृष्टीने कशा प्रकारे पाहू नये, की हा काळा आहे, हा ह्या कुळामध्ये जन्मलेला आहे, ह्या देशाचा आहे, किंवा हा अशाचा प्रकार, अशा प्रकारे भौतिक दृष्टीने पाहिले नाही पाहिजे. भौतिक दृष्टीने पाहिलं तर हा वैष्णव अपराध होतो. कारण भक्ती जी आहे आत्म्याच्या स्तरावर आहे, शरीर स्तरावर नाही. शरीर कुठले असू शकते, मग तो काळा असतो, गोरा असतो, ब्राह्मण परिवारामध्ये असतो, शूद्र परिवारामध्ये, कुठल्याही परिवारामध्ये जन्म होऊ शकतो. भक्तीचा आणि त्या परिवाराचा किंवा त्याचा संबंध नाहीये. तो कारण तो भक्ती करतोय सर्वात मोठा गुण आहे. म्हणून अशा भक्ताकडे दोषे न भक्ताकडे भौतिक दृष्टीने पाहिलं नाही पाहिजे, त्याला आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं पाहिजे. आध्यात्मिक दृष्टी काय आहे? तो भगवंताचा भक्त आहे, भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताला तो प्रिय आहे. अशा प्रिय व्यक्तीचा आपण काय केलं पाहिजे? अपराध नाही केला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपली काय होईल? भक्ती कधी प्रगती होणार नाही, भक्ती थांबली जाईल. भक्त नीच कुळात जन्मला असो, कुठला तिसरा आहे प्राकृत तत्व. प्राकृत भक्त नीच कुळात जन्मला असो, मुस्लिम परिवार आहे, ख्रिश्चन आहे, आणि कुठल्या परिवार, शूद्र परिवारामध्ये जन्मला असेल, त्याच्या शरीराचा वर्ण चांगला नसो, तो दिसायला काळा आहे, सुंदर दिसायला नाहीये, त्याचे शरीर कसं आहे? कुरूप आहे, सुदृढ नाहीये, कुरूप आहे, रोगग्रस्त आहे, त्याला बिमारी पण झालेली आहे, किंवा दुर्बल आहे, एकदम कमकुवत आहे, अशा प्रकारे त्याच ना. आपण अशा कोणत्याही गोष्टीला महत्व दिले नाही पाहिजे, की बघा हा या कुळातला भक्त आहे, तो त्या कुळातला भक्त आहे, हा अमेरिकन भक्त आहे, हा इंडियन भक्त आहे, हे वैष्णव अपराध होऊ शकतो. तर अशा प्रकारे, कारण हे संपूर्ण शारीरिक स्तरावर आहे, ते संपूर्ण हे आपण पाहतो. आपण वर्ण कुठल्या कुळात जन्मलेला आहे, शरीर कुठलं कर आहे, रोगग्रस्त आहे, दुर्बल आहे, संपूर्ण शारीरिक स्तरावर. पण भक्ती शारीरिक स्तरावर नाहीये. भक्ती कुणीही करू शकतो. पण भक्ती असं म्हटलं नाही की फक्त हिंदू करू शकतो, ब्राह्मण करू शकतो, असं काही नियम आहे का? शास्त्रामध्ये वर्णन आहे का? तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटलं की नाही, तू पहिलं ब्राह्मण बन, त्याच्यानंतर तुला उपदेश देतो. भगवंताने कोणाला गीता सांगितली? अर्जुनाला गीता सांगितली. भक्त बनण्यासाठी सांगितलं त्याने, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे बनण्यासाठी सांगितलं नाही. म्हणून हे संपूर्ण शारीरिक उपाधी आहेत, आणि भक्ती शारीरिक स्तराच्या पूर्णपणे पलीकडे आहे. म्हणून आपण अशा कोणत्याही गोष्टीला महत्व देऊ नये, महत्व दिलं नाही पाहिजे. हा वैष्णव, त्याच्यावर ठिकाण छापा नाही मारला पाहिजे, अरे हा बघा हा वैष्णव असा आहे, तो तसा आहे, तो तसा करतो, अशा प्रकारे. तर वैष्णव असं होऊ शकतो. तर हे आपण करत नाही, पण होऊ नये त्यासाठी आपल्याला रूप गोस्वामी जागृत करत आहे, जेणेकरून आपली भक्तीमध्ये प्रगती होईल. पुढे आहे चौथा, भक्त जने जनस्य पश्चेत. साधारण दृष्टीला शुद्ध भक्ताच्या शरीरात असे दोष दिसले तरी त्याचे शरीर दूषित होत नाही. साधारण दृष्टीने शुद्ध भक्त, यावर शुद्ध भक्ताबद्दल वर्णन चालू आहे, विशेष करून शुद्ध भक्त म्हणजे गुरु प्रभुपाद यांच्याबद्दल वर्णन चालू आहे. तर बहुतेक आपल्या दृष्टीला जर आपण पाहिलं तर दोष दिसत असले तरी तुम्ही म्हणाल की अरे यांच्याबद्दल हे दिसतंय, तसं हे दिसतंय म्हणून मी सांगतो, असे लोक म्हणतील ना, तो व्यक्तीने चोरी केलेली आहे म्हणून मी म्हणतोय तो चोर आहे म्हणून, आहे की नाही? पण चोर म्हणण्याचा अधिकार नाही आपल्याला, अधिकार नाही. त्याचे दोष आहेत, त्याने भांडणं केलेलं आहे, काही हॉटेलमध्ये जाऊन बाकीचं काहीतरी खाल्लेलं आहे, हे केलेलं आहे, तर पण त्याचा आपला निंदा करायचा आपला अधिकार नाही. अशा प्रकारे शरीरात दोष असले तरी त्याचे शरीर दूषित होत नाही. शरीर दूषित, शरीर पवित्र आहे त्याचं. दोष जर आहे, दोष आणि शरीरामध्ये अंतर आहे. जर आपण गेल्यावर चर्चा करत होतो की रोगाचा तिरस्कार करा, पण त्या व्यक्तीचा तिरस्कार करू नका. हे शरीर ग्रुप आहे त्याचा ते हे करा, पण त्या व्यक्तीचा तिरस्कार करू नका, या व्यक्ती अशा अशा प्रकारे. तर म्हणून दोष दिसले तरी त्याचे शरीर दूषित होत नाही, शरीर पवित्र आहे. कारण भगवान त्याच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित आहेत, आणि तो भक्ती करतोय, आणि भक्ती करून तो त्याचं हृदय शुद्ध झालेलं आहे. पण भौतिक दृष्टीने हे काय आपण पाहतोय की प्रकारे असं आहे. तर पुढे सांगतो आचार्य की आपण ज्या प्रकारे दोष पाहतोय, भक्ती ठाकूर महाराज म्हणायचे तुम्ही हे एक बोट त्यांच्याकडे करताय, आपण जप करताना हे बोट वापरत नाही, दोष पाहतो आपण याचा. ते बघा हा व्यक्ती असा आहे, तो व्यक्ती तसा आहे, अशा प्रकारे. पण हे म्हणतोय की तुम्ही चार बोट तुमच्याकडे असतात, एक बोट तिकडे असतं, चार बोट तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही दोषी आहात, तुमचं हृदय शुद्ध नाहीये, पण तुम्ही दुसऱ्यामध्ये दोष बघता. पण जो पंडित किंवा महाभागवत व्यक्ती आहे,
गाय कुत्रा चांगला अशा सर्वांना समान पाहतो. गीतेमध्ये वर्णन आहे अशा प्रकारे सर्वांना समान पाहतो, कुठल्या प्रकारे दोष पाहत नाही. जेणेकरून आपण दोष पाहतोय त्याचा अर्थ आपल्यामध्ये शुद्धीकरण आपलं झालेलं नाही. शुद्धीकरण झालं पाहिजे. शुद्धीकरण कसं होईल? चारणे माझं पालन, 16 भक्ती विधिविधानाचं पालन करून, गुरुद्वारे श्रवण करून, शास्त्राचे अशा प्रकारे अध्ययन करून. आणि हे मेन भक्तिशास्त्रीचा उद्देश तोच आहे की कृपादाने हे ग्रंथाचं एवढं हे लिहिलेलं आहे. आणि हे चारच ग्रंथ का निवडले भक्तिशास्त्री? 80 ग्रंथ आहे त्याच्यामध्ये. कारण हे फार महत्वपूर्ण आहे ते समजून. कारण हे चारही जर तत्वज्ञान जर भक्तांनी जीवनामध्ये जर आचरण केलं तर चांगल्या प्रकारे ते भक्ती करू शकतात. वैष्णव अपराध करू शकणार नाहीत आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये प्रगती करू शकतात ते. म्हणून हे तत्वज्ञान आहे, मूळ तत्वज्ञान आहे. म्हणून ही 4 पुस्तकं निवडलेली आहेत. आणि भक्तिशास्त्रीचा उद्देश हाच आहे की कृपाचे पुस्तक त्या भक्तांनी काय केलं पाहिजे? वाचन केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी परीक्षा ठेवलेली आहे. परीक्षा निमित्तानं कधी वाचन करतील लोक. परीक्षा नसेल तर कोण वाचन करणार? त्यासाठी त्याचा उद्देश तो आहे. वाचन केलं पाहिजे. वाचन केल्यानंतर तत्वज्ञान समजेल आणि ते भक्तीमध्ये प्रगती करतील. तर भक्त जरी दिसत असेल तरी त्याचं शरीरात दोष असले, बिमारी झाली आहे, फोड आलेला आहे, काळा आहे, गोरा आहे, तरी पण त्याचे शरीर कधी दूषित होत नाही. शरीर सर्व शुद्ध आहे. कारण तो शरीर नाही, आत्मा आहे. आत्म्याच्या स्तरावर तो भक्ती करतो. 5वा आहे गंगा वसान खलू बुधपूद फेन पंखे. भक्ताचं शरीर कशाप्रमाणे आहे? गंगाजलाप्रमाणे आहे. गंगाजल कधी दूषित होतं का? नाही, कधी दूषित होत नाही. किती 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष ठेवा, कधी पाहिलंय की गंगाजलामध्ये किडे पडले काय, दूषित झाले? गंगाजल नेहमी पवित्र असते. म्हणून गंगाजलामध्ये ठेवलेली वस्तू पण पवित्र राहते. तर गंगाजलाप्रमाणे आहे भक्ताचं शरीर. पावसाळ्यात त्यामध्ये बुडबुडे फेस व चिखल असतो तरी पण दूषित होत नाही. म्हणजे गंगेचा जर गेला तर कधी कधी वाटतं आपल्याला पावसाळ्यामध्ये अरे गंगेमध्ये काय असे बुडबुडे आले, फेस आले, दूषित झालं. पण गंगेचं पाणी कधी दूषित होत नाही. नेहमी पवित्र असतं ते. कारण आपली बघण्याची दृष्टी दूषित आहे, शुद्धता नाहीये. म्हणून पुढे वर्णन आहे की जे भक्त अध्यात्मामध्ये मध्ये प्रगती केलेले आहेत, ज्याच्यामध्ये वर्णन आहे, ती कधी ह्याला दूषित पाहत नाहीत ते. ते म्हणतात ही संपूर्ण पवित्र आहे. कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या ह्याच्यामध्ये स्नान करतात. ज्या प्रकारे गंगेचं पाणी किती जरी फेस आले तरी दूषित होत नाही, तसं पण भक्ताचं शरीर, त्या शरीरावर बिमारी आहे, रोगराई आहे, कुरूप आहे, असे काही जरी असेल तरी पण त्याचं शरीर दूषित होत नाही. भक्ताचं शरीर नेहमी शुद्धच आहे. मग आता 6वा आहे ब्रह्म द्रवत्व मम गच्छती नीर धर्मे. म्हणून आध्यात्मिक ज्ञानात प्रगत लोक पाण्याचे बाह्य स्वरूप न पाहता गंगेत स्नान करतात. मग आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे प्रगतीशील भक्त आहेत ते काय करतात? पाण्याचं बाह्य स्वरूप पाहत नाहीत. की अरे पाणी दूषित आहे, ते आंघोळ करू का नाही, ते म्हणजे काय करतात? डुबकी मारतात, विचार करत नाहीत. एवढे लोक स्नान करतात, दूषित होईल पाणी, मला कुठे बिमारी होईल, काही विचार करत नाहीत. ते संपूर्ण सकारात्मक विचार करतात, निगेटिव्ह कधी विचार करत नाहीत. आणि अशा प्रकारे कुठल्याही बाह्य स्वरूप न पाहता गंगेत स्नान करतात. त्याच प्रकारे भक्त जो पण आहे गंगा जलाप्रमाणे आहे. तर भक्त त्या भक्ताचा कधी दोष पाहत नाही. कारण याचं शरीर पूर्ण पवित्र आहे. जरी बाहेर दोष दिसत असेल तरी पवित्र आहे. म्हणून कुठल्या प्रकारचं हे ते पाहत नाहीत आणि अशा प्रकारे त्याचा ते संग करतात आणि त्याचा अपराध करत नाही. तर शुद्ध भक्ती काय आहे? तर हे वर्णन आहे पुढे की तो आध्यात्मिक ज्ञान प्रगत आहे, पाण्याचे बहिरे स्वरूप बाबा गंगेत स्नान करतात. तर मग आता वर्णन आहे की शुद्ध भक्ती काय आहे. तर ही शुद्ध भक्ती, जे प्रगत जे भक्त आहेत ते कुठल्याही प्रकारचंही पाहत नाहीत. पाण्यामध्ये बुडबुडे आले, त्याच्यामध्ये स्नान करतात, भोवतीदर्शनी कधीही पाहत नाहीत. तर मग हे शुद्ध भक्ती काय आहे? ज्यांनी शुद्ध भक्ती केलेली आहे. तर शुद्ध भक्ती काय आहे? आणि भक्तिरसांग सिंधूमध्ये पण हे रूप गोस्वामी लिहितात आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात शुद्ध भक्तीची व्याख्या काय सांगतात. शुद्ध भक्ती काय आहे? भक्ती आणि शुद्ध भक्तीमध्ये अंतर आहे. भक्तीमध्ये साधारण कार्य करणे, पण शुद्ध भक्ती म्हणजे काय आहे? आत्म्याची क्रिया आहे शुद्ध भक्ती. जीवेर स्वरूप आहे कृष्ण दास. भगवंताचा सेवक बनणे ही काय आहे? आत्म्याची क्रिया आहे. सर्व जीवाचा स्वभाव आहे भगवंताची भक्ती करणे किंवा भगवंताची सेवा करणे. आणि आत्मा काय आहे? क्रियाशील आहे, निष्क्रिय नाही आत्मा. नेहमी क्रियाशील असतो आणि तो काय करतो? भगवंताची सेवा करतो.
तर ही भगवंताची दिव्य प्रेम भक्ती मुक्तावस्थेमध्ये संपन्न होते. तर ही भक्ती कशी होते? मुक्तावस्थेमध्ये, म्हणजे कुठल्या प्रकारच्या बांधलेल्या अवस्थेमध्ये होते? आपण बांधलेला आहोत कशा प्रकारे? सतोगुण रजोगुण तमोगुण जर बांधले गेले असं, तर बांधलेला व्यक्ती कसं काय मुक्त असेल? जोपर्यंत त्या बांधलेल्या व्यक्तीला तुम्ही सोडणार नाही, तोपर्यंत हातपाय हलवणार नाही, चालणार नाही, काय करणार नाही. तर मग अशाद्वारे ही शुद्ध भक्ती जी आहे कुणाद्वारे होते? गुरुद्वारे प्राप्त केली जाते. गुरु मुक्त पुरुष आहेत, ते आपल्याला ज्ञान देतात. मग आपण शुद्ध भक्ती करू शकतो. आणि मुक्त अवस्थेमध्ये, बांधलेल्या अवस्थेमध्ये आपण भक्ती करू शकत नाही शुद्ध भक्ती. तर मुक्त अवस्थेमध्ये आपण भगवंताची भक्ती करू शकतो. तर भगवद्गीतेच्या 14 अध्यायातील 66 श्लोका 26व्या श्लोकामध्ये वर्णन आहे, माच विचारेन भक्ती योगन सेवते सगुण संप्रीते त्यान ब्रह्मभूय आहे कल्पते. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की माझी जी भक्ती आहे, जो कोणी माझी भक्ती करतो, माच व्यभिचारीने, व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी. तर या ठिकाणी सांगितलं की अव्यभिचारी भक्ती, व्यभिचारी भक्ती नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अव्यभिचारी भक्ती म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाची प्रेममय भक्ती करणे. दुसऱ्या अव्यभिचारी म्हणजे त्यामध्ये प्रेम नाही, अशा प्रकारे फक्त दाखवण्यासाठी भक्ती करणे. तर या ठिकाणी अव्यभिचारी व्यक्ती आहे, तो भक्ती करतो, तो 3 गुणातून मुक्त होतो. आपण 3 गुणाने बांधलेला आहोत. कुठला आहे? सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. सोन्याची बेडी आहे, चांदीची बेडी आहे आणि लोखंडाची बेडी आहे. तिन्ही बेडीने बांधलेला आहे. तर आपण मुक्त नाहीये. सोन्याची बेडी सुखाने बांधते, नंतर चांदीची बेडी महत्वाकांक्षाने वाढते, आणि लोखंडाची बेडी अज्ञान आणि अंधकाराने बांधली गेलेली आहे, अशा प्रकारे. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ह्या तू 3 गुणामधून मुक्त हो. कुठले? सत्वगुण आणि रजोगुण तमोगुण. तर भक्ती जी आहे ह्या 3 गुणाच्या पलीकडे आहे. जोपर्यंत आपण 3 गुणामध्ये बांधलेला आहोत, तोपर्यंत भगवंताची भक्ती आपण करू शकत नाही. म्हणून 3 गुणातून मुक्त झालं पाहिजे. तर जे मुक्त कोण आहेत? गुरु आहेत. ते आपल्याला भगवंताची भक्तीबद्दल ज्ञान देतात, शुद्ध भक्तीबद्दल ज्ञान देतात. तर त्यावेळेस आपण त्याच्या परे जाऊन आपण भक्ती करू शकतो. तर ही आहे शुद्ध भक्ती. जो पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो, ज्याचे कोणत्याही परिस्थितीत पतन होत नाही. पूर्णपणे भक्तीमध्ये म्हणजे नवविधा भक्तीमध्ये संलग्न होतो, सर्वांपासून ते आत्मनिवेदन पर्यंत. तर तो भक्तीमध्ये संलग्न असतो कुठल्याही क्रियामध्ये, तर त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये पतन होत नाही. मग भगवान श्री गीतेमध्ये पण सांगतात, दुसऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकामध्ये, निहा विक्रमणाची असते प्रत्येका निमित्त स्वल्पमवश्य धर्मवश्य त्रायतो महत्व. तर त्याने जीवनामध्ये थोडी जरी भक्ती केली, तर त्याच्या याच्या मगामध्ये पतन होत नाही. तर पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो, त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये पतन होत नाही. तो तात्काळ त्रिगुणातून ब्रह्मस्तरावर आरूढ होतो. तात्काळ त्रिगुणातून मुक्त होत होतो. म्हणून भगवान श्री सांगतात की तुम्ही 3 गुणातून मुक्त हो, अर्जुनाला सांगतात. सतोगुण, रजोगुण, तमोगुण. कारण अर्जुनावर 3 गुण कार्य करत होते. अर्जुन म्हणत होता, अरे मी हे कार्य करते, मला हे कर्माचं फळ भोगावं लागेल, असं प्रकारे सांगत होता. तर त्यावेळेस भगवान श्री सांगितलं तू 3 गुणातून मुक्त हो. त्यावेळेस अर्जुनाने भगवंताच्या आदेशाचं पालन केलं. म्हणजे भक्ती केली अर्जुनाने. आणि अर्जुनाची भक्ती काय प्रती? भगवंताच्या आदेशाचं पालन करणे. आपल्यासाठी काय आहे? गुरुच्या आदेशाचं पालन करणे, शास्त्राचं अध्ययन करणे आणि वैष्णवांची सेवा करणे, आपल्यासाठी हे आदेश आहे. तर अशा प्रकारे भक्ती करून तो त्रिगुणातीत होऊन ब्रह्मस्तरावर म्हणजे शुद्ध स्तरावर किंवा भक्ती तो प्राप्त करतो. तर ही अव्यभिचारिणी भक्ती काय आहे? अनन्य भक्ती, फक्त श्रीकृष्णाची भक्ती करणे, याला अव्यभिचारी भक्ती म्हटले आहे. अव्यभिचारिणी भक्ती, व्यभिचारी भक्ती कृष्णाची भक्ती नाहीये. तर अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे अनन्य भक्ती, म्हणजे केवळ कृष्णाची भक्ती करणे, कृष्णाशिवाय अन्य कुणाची भक्ती न करणे. अन्यान्य चिंतयंतो मा, केवळ कृष्णाचं चिंतन करणे, केवळ कृष्णाची भक्ती करणे, म्हणजे त्याला अव्यभिचारिणी भक्ती असे म्हटलेलं आहे. तर चेतना आहे, चेतना म्हणजे आपली जी चेतना आहे ना, भावना, त्याला चेतना म्हणलेलं आहे. तर चेतना भौतिक भोग करणारी चेतना काय असेल? भौतिक चेतना असू शकते. तर व्यक्ती जर त्याची चेतना भौतिक जर असेल, तर तो काय असेल? तो नेहमी भौतिक भोग करायचा प्रयत्न करत असतो. त्याला भौतिक चेतना म्हणलेलं आहे. दोन चेतना आहे, एक भौतिक चेतना आहे, दुसरी आध्यात्मिक चेतना आहे. तर या ठिकाणी आपण आध्यात्मिक चेतना विकसित करण्याचा प्रयत्न करतो. प्रभुपादांनी या संस्थेला नाव दिलं आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. म्हणजे आपली भावना कृष्णमय बनवली पाहिजे. भावना भौतिक नाही बनवायची तर आध्यात्मिक बनवायचं आहे. सर्वांची भावना भौतिकच आहे,
तर त्या भौतिक भावनेला आपण कृष्णाच्या सेवेमध्ये जर लावलो आपण, तर आपली जी चेतना जे कसे होते ते आध्यात्मिक होत होते. मग कृष्ण सेवा करणारा कृष्ण भावना मग प्राप्त करतो. भौतिक भोग करणारा भौतिक चेतना आहे, आणि कृष्ण सेवा करणारा म्हणजे कृष्ण भक्ती करणारा त्याला कृष्ण भावनाची प्राप्ती होते, म्हणजे भक्ती प्राप्त होते. विचार. हे भौतिक चेतना आणि कृष्ण भावनामृत हे आपल्याला शरीर मिळाल्यावर बाय डिफॉल्ट ती असते, त्यातली बदलती राहू शकते. हा, चांगला प्रश्न. तर चेतना तर शुद्ध आहे. चेतना जसं जसं आकाशातून पाणी पडतं शुद्ध असतं, आणि जमिनीमध्ये पडल्यानंतर जेव्हा मातीवर मिळते नंतर ते अशुद्ध होतं. त्याच प्रकारे जीवात्मा शुद्ध आहे. पण शुद्ध आहे तर मग शुद्ध असल्यानंतर तो संघ करतो. अशा प्रकारे भौतिक लोकांचा संघ करतो किंवा पाहतो, हे करतो, आणि तो भोग करण्याचा प्रयत्न करतो. त्या चेतनेला जर भगवंताच्या सेवेत लावला तर ती चेतना दूषित मधून शुद्ध होते. म्हणजे पाणी दूषित झालेलं आहे, पण काही प्रक्रिया केली त्यामध्ये, जर ते फिरवलं काहीतरी दगड वगैरे, तर ते पाणी शुद्ध होतं. त्याच प्रकारे मूळतः आपली चेतना शुद्ध आहे. जिवेरा स्वरूप आहे कृष्णदास किंवा पूर्णपणे शुद्ध आहे, निष्पाप आहे. पण संघामुळे कलियुगाच्या प्रभावामुळे त्याच्यामध्ये दुर्गुण येतात. तर गंगेचं पाणी गरम आहे, शुद्ध आहे, पण पावसामुळे कधी कधी बुडू फेड वगैरे येतात, पण ते पाणी शुद्धच असतं. त्याच प्रकारे चेतना शुद्धच असते, पण भौतिक संघाच्या प्रभावामुळे ते दूषित होते. तर परत त्याला जर आपण कृष्ण भक्तीमध्ये जर आपण लावला, म्हणून नित्य सिद्ध कृष्ण प्रेमाय साध्य करू नये श्रवणा शुद्ध युक्त खरे होते. तर आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम पण दडलेलं आहे, आपण शुद्ध आहोत, सर्व आहे, पण भगवताची भक्ती आपण विसरलेलो आहोत. तर ते आपल्याला भगवत स्मरण करून देत त्यांना की तू कृष्णाचा सेवक आहे, आणि कृष्णाची भक्ती करणं तुझं कर्तव्य आहे, हे त्याला दाखवून दिलं पाहिजे. तर ती चेतना मग शुद्ध होते. तर पहिलं आपण हे लक्षण पाहिलं की शुद्ध भक्ती काय आहे. माच विचारीने भक्ती होते सगुणा समते ब्रह्मको ह्या कल्पते. तर केवळ कृष्णाची अनन्य भक्ती करणे, तर ही शुद्ध भक्ती आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे हे आहेत. शुद्ध भक्ती काय आहे? एक आत्म्याची क्रिया आहे, आत्मा सक्रिय आहे, आणि भगवंताची सेवा करण्याचं. दुसरं लक्षण आहे की चेतना. दुसरं आहे लक्षण अनाविलासिता शून्य. दुसरं लक्षण आहे त्याचं आत्म्याचं अनाविलासिता शून्य. शरणागत व्यक्ती भौतिक विचार न करता कृष्ण सेवा करतो. शुद्ध भक्तीचं पहिलं लक्षण आहे काय आहे? अन्याविला कुठल्या प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता भगवंताची प्रेम सेवा करतो. तर हे शुद्ध भक्तीचं काय आहे? हे लक्षण आहे. तर ती शुद्ध भक्ती आहे. कुठलाही विचार करत नाही की भक्ती हे आहे ती आहे, ज्ञान कर्म अनावर्त कुठल्या प्रकारचा विचार न करता केवळ भगवंताची प्रेमय सेवा करतो. ज्ञान कर्म धनावृतम. कुठल्या ज्ञान कर्माच्या पलीकडे जाऊन तो काय करतो? भगवंताची भक्ती तो करतो. जो शरीरावर माने कार्य आणि कर्म व ज्ञानापलीकडे आहे. ज्ञान कर्म अनावृतम. त्याच्या भक्ती जी आहे कसं ज्ञान कर्म आणि अन्य कार्याच्या पलीकडे आहे. म्हणजे भक्तीसाठी ज्ञानाची पण आवश्यकता नाहीये, कर्माची पण आवश्यकता नाही, त्याच्या पलीकडे आहे भक्ती. तर तुम्ही म्हणाल की आता भक्तीसाठी तर मला ज्ञान प्राप्त करतं भक्ती करण्यासाठी. जर कोणामध्ये स्वाभाविक जर भक्ती जर असेल, असं नाही की शिकलेले लोक भक्ती करतात, असं नाही, नाही शिकलेले पण लोक भक्ती करतात. ज्याकडे ज्ञान नाही ते पण भक्ती करतात. तर एवढं ज्ञान असलं पाहिजे की कृष्ण भगवंत आहेत आणि त्यांची भक्ती करणं माझं कर्तव्य आहे. एवढं जरी ज्ञान पुरं असेल तरी तो पण भगवंताला प्रसन्न करू शकतो. त्याला ज्ञानाची गरज नाही. म्हणून केवळ भक्तिशास्त्री पास होऊन किंवा ज्ञान प्राप्त करून भगवंताला प्रसन्न करतो हा उद्देश नाही. हे तत्वज्ञान जाण्यासाठी आपण समजतो, हे करतो. पण आपलं बहुतेक विचाराने आपलं मन गोंधळलेलं आहे की कृष्ण भक्तीच मी का करू शकतो, कृष्णच भगवंत आहेत का, हेच का करायचं तेच का करायचं, ह्यासाठी आपल्याला ग्रंथाचं अध्ययन करायचं. म्हणून कृपादानं विचारलं की तुम्ही फक्त चांट हरे कृष्णा सुखी राहा. मी म्हणजे जर हरे कृष्णा फक्त बोलला तर तो सुखी राहू शकतो. पण कोण म्हणाल की मी हरे कृष्णा जप का करू, मी हे हे मंत्र जप नका करू, तो पुस्तक नाही वाचू का, इथे वाचू. त्यासाठी मग कृपादाने 80 ग्रंथ लिहिले आहेत. तर तत्वज्ञान त्याच्या ग्रंथ आपण घेत नाही. अनेक ज्या शिकलेले लोक असा विचार करतात की कृष्ण भक्तीच मला का करायचं, मी बाकीचं का करत नाही.
त्यासाठी तत्वज्ञान समजण्यासाठी हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. शरीर मनाचे कार्य आणि कर्मज्ञानाच्या पलीकडे आहे. शरीर मन कार्य कर्मज्ञानाच्या संपूर्ण पलीकडे भगवंताची शुद्ध भक्तीच्या पलीकडे आहे. हे शुद्ध भक्तीचं लक्षण आहे. सगुणान समते त्या भक्ती आत्म्याची सक्रियते आहे. भक्त आधीपासूनच मुक्त आहे. भक्ती आत्म्याची सक्रियते आहे. भक्त आधीपासूनच मुक्त आहे, पण काही परिणामामुळे तो काय झालेला आहे, बांधला गेलेला आहे. तर त्याला मुक्त व्हायचं आहे. मुक्त होऊन आपण भक्ती करू शकतो. सगुणान समते त्या, जसं भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेने मानलं होतं. भगवान श्रीकृष्ण काही 3 गुणामध्ये नव्हते, ते एक लीला करत होते. म्हणून त्यांना पण सोडवण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागला भगवंतांना. 3 गुणात मुक्त आहेत भगवंत, पण एक लीला करत होते. तर त्याच प्रकारे आपण 3 गुणाने बांधलेला आहोत. तर आपल्याला भक्ती करायची आहे. भक्ती केवळ केल्याने आपण 3 गुणातून मुक्त होऊ शकतो. तर भक्ती आपण गुरुच्या आदेशानुसार त्यांच्या संघाद्वारे आपण करतो. म्हणून सक्रियता ह्यात म्हणजे भक्त आधीपासून मुक्त आहे. यासाठी काय करावे, तर यासाठी काय करायचं आहे, शुद्ध भक्तीचे लक्षण आहे की कशा प्रकारे हे चेतना त्याची भौतिक आहे. तर यासाठी काय करावे, चेतना शुद्ध ठेवण्यासाठी काय करायचं. चेतना शुद्ध आहे, पण काही कारणाने त्याची चेतना दूषित झालेली आहे. तर त्याला काय करायचं आता, आणि भक्तीचं पण लक्षण पाहिलं. भक्ती कुठलं आहे, अन्याय विलास शून्य ज्ञान कर्माने होतो, त्याच्या पलीकडे आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, भक्ताप्रती योग्य दृष्टिकोन ठेवायचा आहे. भक्ताला जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आपला चांगला असला पाहिजे. म्हणजे भक्ताचा, कुठल्याही भक्तांचा आपल्याला अपराध करायचा नाही. तर भक्ताचा काय करायचं आहे, संग करायचा आहे, त्यांचं गुणगान करायचं आहे, त्याची सेवा करायची आहे, पण कुठल्याही भक्ताचा आपल्याला अपराध करायचा नाही. आपला अटेंडन्स घेऊया आता हिंदीमध्ये. अरे पण त्यांना कृष्ण ऑनलाईन भक्ताला विनंती आहे की आपलं नाव बोलल्यानंतर तुम्ही प्रेझेंट म्हणा. अलका सातपुते माताजी, अंबाजी बसरगे प्रभुजी, आहेत का अंबाजी बसरगे प्रभुजी? हरी बोल. हरे कृष्णा. अंबाजी बसरगे प्रेजेंट. हा, अमृता पादे माताजी, हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. अमृतवाणी देवी माताजी, हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. अर्चना हेंडलकर माताजी, बालाजी बेलखेडे प्रभुजी, हरे कृष्णा प्रभुजी. 3 वाजता. बलभद्र राम प्रभुजी, हरे कृष्णा. हरे कृष्णा भारती प्रेझेंट. मिरजकर माताजी, हरे कृष्णा प्रभु जी प्रणाम। दीपिका शेट्टी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। गायत्री कुलकर्णी माताजी, हरि बोल। जयंत कुलकर्णी प्रभुजी, हरे कृष्ण बोल. ज्योत्सना पांडा माताजी, आहेत का हरे माताजी? हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम प्रभु। हरे कृष्णा। केशव गोविंद प्रभु, ललित गौर प्रभु, आहेत का ललित गौर प्रभु? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम। प्रणाम. मनीष पादे प्रभुजी, हरे कृष्ण प्रभु जी, दंड. मारुती आसवे प्रभु, मेघना आसवे माताजी, मुरली मनोहर प्रभु, नरसिंह दर्जी प्रभु, ओम तळेकर प्रभु, हरि बोल प्रभु.
रघुकुल प्रभू, राम मोहन प्रभू, absent आहे तुमचे प्रभू, ट्रेनमध्ये रुक्मिणी कृपा देवी माताजी, रुपेश पाध्ये प्रभूजी, हरे कृष्णा प्रभु, दंडवत प्रणाम। ऋतुजा पाध्ये माताजी, हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम। शैला काटकर माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। शीतल भोईटे माताजी, आहेत का शीतल भोईटे माताजी? सिद्धी कदम माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। कोण आहे? शीतल भोईटे का सिद्धी कदम माताजी? सिद्धी कदम, सिद्धी कदम माताजी। हाँ। अच्छा अच्छा। श्रीकांत कदम प्रभू, सुजाता गुरु माताजी, सुंदरी कालंदी माताजी, सुरेखा खारगे माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। पुणे सुरेखा खारगे का सुंदरी कालंदी माताजी? करगे करगे प्रभुजी कर घे। खारगे, सुरेखा खारगे, अच्छा ठीक आहे। सुरेश गिजे प्रभू, सुषमा बेलखेडे माताजी, हरे कृष्ण प्रभुजी। स्वाती सुनील पाटील माताजी, आहेत का माताजी? तरणी गौरी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। पिया पाठक माताजी, हरे कृष्ण प्रभुजी। उज्ज्वला भक्ती देवी माताजी, विद्या धर्माधिकारी माताजी, हरे बोल प्रभुजी दंडवत प्रणाम। विनायक मिरजकर प्रभू, साधना भक्ती माताजी, विजय खांबेकर प्रभू, विद्या खांबेकर माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। तिथे प्रभूजी उपस्थित राहत नाही माताजी, विजय खांबेकर प्रभू उपस्थित नाहीत? त्यांना नाही करायचा क्लास प्रभुजी। आहे का? ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद। हा। मुकेश मिसाळ प्रभूजी, हे पण नाही, पूनम चौधरी येतात, डिलीट झाल्या। माधुरी राधा माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। आणि गुरुनाथ लाड प्रभूजी, धन्यवाद। कुणी आहे आतापर्यंत जे उपस्थित आहे त्यांचं नाव आम्ही घेतलेलं नाही? टाकलं तुमचं. शीतल भोईटे माताजी। हा ठीक आहे, धन्यवाद सर्वांचं। याच्यावर एक प्रश्न होता हा, विचारा। शेवटी विचारलं चालू का? काही पुढे चालू आहे आपण. शेवटी 1 तास आपल्याकडे बाकी आहे, त्यानंतर काही प्रश्न असतील तुमच्याकडे ठेवा, आणि शेवटी आपल्याकडे 3च्या नंतर भरपूर वेळ आहे प्रश्नासाठी. पण मुख्य आपला अभ्यासक्रम सुरू करू, नंतर प्रश्न तुम्ही लिहून ठेवा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू. तर यासाठी काय करायचं आपल्याला, की म्हणजे भक्ताचा अपमान नाही करायचा, तर यासाठी काय करायचं आपल्याला? दोष नाही पाहिजे आपल्याला, चेतना शुद्ध आहे, सर्व शुद्ध आहे, तर यासाठी काय करायचं आपल्याला? भक्ताप्रती योग्य दृष्टिकोन ठेवायचा, कुठल्याही प्रकारचा भक्ताचा अपराध नाही करायचा, शुद्ध भक्ती करायची आपल्याला. त्यासाठी कुठल्याही भक्ताचा आपल्याला अपराध न करायचा, चांगला दृष्टिकोन ठेवायचा आहे. भक्त भौतिक स्तराच्या बंधनात कधी येत नाही. भक्त गंगेच्या पाण्याप्रमाणे आहे, भौतिक स्तरावर कधी येत नाही. तो कुठली जातीचा असो, दिसायला कुठलाही असो, काही असो, तो भौतिक स्तरावर काही येत नाही, कारण तो भक्ती केल्यामुळे 3 गुणाच्या पलीकडे गेलेला आहे. समगुण सतत ब्रह्मभूय आहे कल्पते. 3 गुणाला पार केले त्यांनी केवळ भक्ती केल्यामुळे. भक्ती नाही केलं 3 गुणामध्ये बांधलेला आहे, पण भक्ती केल्याने तो परी आहे, 3 गुणाच्या पलीकडे आहे. म्हणून भक्त भौतिक स्तराच्या बंधनात येत नाही. जरी तो भौतिक स्तरावर बंद दिसला तरी त्याला भौतिक दृष्टीने पाहू नये, यासाठी काय करायचं आपल्याला? हे भक्ताचे गुण आहेत. योग्य दृष्टिकोन ठेवावा, कधी बंधनात येत नाही. जरी भौतिक स्तरावर असेल, चांगला भक्त आहे, पण तरी पण कधी कधी कर्मी लोक सर्व कार्य करतो, बोलतो, चालतो, हे करतो, व्यवहार करतो, तरी पण त्याला भौतिक दृष्टीने पाहिलं नाही पाहिजे.
की अरे हा पण बघा चांगला भक्ती करतोय पण अशा प्रकारे असं का वागतोय, असं करतोय, तर एक वैष्णव अपराध होऊ शकतो. त्याद्वारे भक्ताला पाहायला नाही पाहिजे. फार महत्वपूर्ण आहे ह्या गोष्टी. आपण म्हणाला की मी तर कधी कधी विचारच केला नाही की दुसऱ्याबद्दल, पण विचार केला नाही चांगली गोष्ट आहे, पण विचार होऊ नये म्हणून त्यासाठी रूप गोस्वामी आपल्याला जागृत करतायत. नजर हटी दुर्घटना घटी. तर नजर हटवायला नाही पाहिजे. पण भक्ती जी आहे, सांगितलं आचार्य सांगतात, एका हे ब्लेड असतं ना, ब्लेड, त्या ब्लेडच्या वाचून चालण्याप्रमाणे थोडं जरी तुम्ही गेला तर काही होऊ शकतं, पण भक्ती नाश होणार नाही आपली. जसं ऍक्सिडेंट वगैरे होतात ना, किती हायवे स्पीड असेल जरी असेल तरी पण कधी ऍक्सिडेंटची शक्यता असते. त्यासाठी आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. त्यासाठी भक्तीमध्ये पण आपल्याला प्रगती करायची आहे. तर छोटे मोठे अपराध केले नाही पाहिजे. छोटे अपराध भगवान सहन करतील, आणि एकदा सुरू केले अपराध तर परत ते अपराधाची शृंखला सुरू होईल. त्यासाठी आचार्य सांगतात की त्या अपराधापासून आपल्याला वाचायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कृष्णाकडे प्रेम किंवा भक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर हे वैष्णव अपराधाबद्दल आहे. ह्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे नाही पाहिजे, जेणेकरून आपण शुद्ध भक्ती प्राप्त करू शकतो. तर सर्वांना आपल्याला शुद्ध भक्ती करायची आहे. आणि लोक सांगतात की ह्या उपदेश अमृता ग्रंथाचा उद्देश काय आहे, आपल्याला शुद्ध भक्त बनवण्यासाठी. तर या ठिकाणी जे कोण आलेले आहेत शुद्ध भक्त बनण्यासाठी आले, प्रत्येकाला शुद्ध भक्त बनण्याची इच्छा आहे. आम्ही टाइमपास करण्यासाठी एवढा वेळ पैसा खर्च आपण कधी खर्च करत नाही. प्रत्येकाला शुद्ध भक्त बनायचा आहे, भक्ती करायला चांगल्या प्रकारे गुरु वैष्णवाला भगवंताला प्रसन्न करायचा, हा सर्वांचा उद्देश आहे. काय प्रश्न माताजी? नाही. यासाठी काय करू नये, ह्यासाठी हे केलं पाहिजे, वैष्णवाचा दोष नाही पाहिला पाहिजे. आणि काय करू नये, तर चुकीचा दृष्टिकोन का, काय करू नये, चुकीचा दृष्टिकोन काय केलं केलं नाही, हे केलं पाहिजे. चुकीचा दृष्टिकोन काय आहे, जोपर्यंत कोणी वास्तविक भक्त बनत नाही तोपर्यंत दुसऱ्या भक्ताला ठीक जाणत नाही. ज्याने दोष पाहतो दुसऱ्याचे, तर दोष पाहण्याची प्रवृत्ती काय त्याच्यामुळे, तो भक्त बनलेला नाही, त्याच्यामध्ये पण दोष आहे. म्हणून तो दुसऱ्याला म्हणतो की हा तसा आहे, तू तसा आहे, तशा प्रकारे. तर तो जर शुद्ध झाला, हे सर्व ज्ञान त्याने प्राप्त केलं, तर त्याला कधी समजणार नाही की अशा प्रकारे हे हे होईल म्हणून, अशा प्रकारे. तर मग तो शुद्ध नाहीये, पण अशा प्रकारे तो दुसऱ्यामध्ये दोष पाहतो. तर त्याने काय केलं पाहिजे, त्याच्यातून बाहेर गेलं पाहिजे. तो जाणत नाही, त्याच्यासाठी शुद्ध बांधलं पाहिजे. त्याला समजलं पाहिजे की जेणेकरून दुसऱ्यामध्ये दोष पाहतोय तुम्ही शुद्ध नाहीये, तर मला पहिलं काय पाहिलं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. दान द्यायचं तर दानाची सुरुवात स्वतःपासून केलं पाहिजे. महात्मा गांधी म्हणायचे की संपूर्ण जग हे करण्याच्या अगोदर स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारे. तर जग जिंकण्याच्या अगोदर स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्वतः शुद्ध व्हा, भक्त बना, नंतर दुसऱ्याला आपण भक्त बनवू शकतो चांगल्या प्रकारे. म्हणून की मीच भक्त नाही तर दुसऱ्याचे जर दोष काढले तर त्याचा काही फायदा होणार नाही, अशा प्रकारे. तर चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. तर स्वतः दान देण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला, नंतर सर्व लोक काय करतील, त्याला दान देतील. म्हणून हे भक्ताचं लक्षण आहे. भक्त नाहीये म्हणून आपल्या दुसऱ्याला आपण चांगल्या प्रकारे जाणत नाही. भक्ताच्या 3 श्रेणी आहे, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. पहिली पण आपण चर्चा केलेली आहे. तर यामध्ये कनिष्ठाचा चुकीचा दृष्टिकोन आहे. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम तिन्ही भक्त आपण पाहिला आपण अशा प्रकारे. त्यामुळे कनिष्ठाचा चुकीचा दृष्टिकोन आहे. तर कनिष्ठ जो आपण भक्त आहे जो, त्याचा दृष्टिकोन काय आहे, चुकीचा आहे पूर्णपणे. कनिष्ठ चुकीचा दृष्टिकोन. काय दृष्टिकोन आहे त्याचा, भक्त आणि अभक्तामध्ये अंतरच आणत नाही. तुम्हाला दोन्ही समानच वाटतं त्याला, पण भक्तामध्ये अभक्तामध्ये अंतर आहे ना. भक्त संपूर्ण नियमाचं पालन करतोय, निंदा करत नाही, काय करत नाही संपूर्ण, पण हा जगामध्ये अंतर समजत नाही. जे काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्याला काहीच समजतच नाही त्याला सर्व काही समानच वाटतं. जे संन्यासी आहेत किंवा नवीन भक्त आहेत, जे आपण बघितला सर्व म्हणतो की हा सर्व समानच आहे असं वाटतं त्याला, पण नाही. प्रत्येकाचा स्तर वेगवेगळा आहे. ते 25 वर्षापासून भक्त करताय, 5 वर्षापासून करताय, 10 वर्षापासून करताय, प्रत्येकामध्ये अंतर आहे. प्रत्येकामध्ये भक्तीचा विकास झालेला आहे. पण हा जो कनिष्ठ भक्त आहे, नवसाधक आहे, मोठा अपराध चुकीचा भावना नाही, पण कनिष्ठ भक्त कोण आहे, तर आपल्याला नेहमी कनिष्ठ नाही राहायला पाहिजे. कनिष्ठ म्हणून आपल्याला हळूहळू मध्यम स्तरावर यायचं आहे. उत्तम तर नाही, पण कमी कमी मध्यम तर भक्त बनला पाहिजे, अशा प्रकारे. आणि भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे. तर कशामध्ये तो अंतर जाणत नाही, आरच्या विग्रहाचा पूजेचा लाभ घेतो तो. कनिष्ठ भक्त आहे, ठीक आहे, ब्राह्मण दीक्षा झाली असेल तरी पण कधी कधी असं नाही की ब्राह्मण दीक्षा झालेले सर्व भक्त उत्तम आहेत, नाही. ते पण कनिष्ठ स्तरावर असू शकतात. भगवंताच्या आरच्या विग्रहाची सेवा करतील किंवा भगवंताचं समोर दर्शन पण घेतील,
की कृष्ण भगवंत फार किती सुंदर आठशे रूप आहे, डेकोरेशन सुंदर केलेलं आहे, आंब्याचं हे केलेलं आहे, संपूर्ण शृंगार केलं, सर्व फार गुणगान केलं होतं भगवंताचं. पण त्याच्या शेजारी भक्त असेल ना, त्याला तो सन्मान करणार नाही तो. आणि भगवंताचा सन्मान करेल तो, पण भक्ताचा सन्मान करणार नाही. तर हे कुणाचं आहे? कनिष्ठ कनिष्ठ भक्ताचं लक्षण आहे संपूर्ण. हे कनिष्ठ स्तरावर आहे. मध्यम व्यक्तीचा योग्य दृष्टिकोन आहे. मध्यम व्यक्ती काय आहे? तर योग्य दृष्टिकोन आहे. काय करतो तो? भक्त अभक्त, भक्त भगवान यातील अंतर जाणतो, त्याच्याशी वेगवेगळा व्यवहार करतो. भक्त कोण आहे, अभक्त कोण आहे, आणि भक्त आणि भगवान यातील अंतर जाणतो. असं नाही की भक्ताला जर भगवंता समान समजलं तर मायावाद होऊ शकतो, किंवा भगवंताला जर समान मिळू समजलं तर सहजी पण होऊ शकतो, अशा प्रकारे. तर यातील अंतर जाणतो आणि त्यांच्याशी वेगवेगळा व्यवहार करतो. भगवंताशी वेगळा व्यवहार करतो, भक्ताबरोबर व्यवहार करतो, आणि अभक्तावर व्यवहार करतो. त्याला त्यामध्ये विवेक बुद्धी आहे. काय चांगलं आहे, काय वाईट जाण्याची सगळी हे आहे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे. अशा प्रकारे निवड करतो. अशा प्रकारे सर्वांना समान स्तरावर मानत नाही. सर्व खलून विदम ब्रह्म, मायावादी म्हणतात की सर्व काही एकच आहे, कुणाची पूजा करायची असं नाही होत कधी. ज्याची आपण पूजा करू त्याची फळाची प्राप्ती होते. म्हणून जर गीतेमध्ये कृष्ण सांगतो की यांती देवता देवान पितऱ्यांनी पितरवता भूताने यांती भूतेच्या मध्ये. भगवंताची पूजा केला भगवंताच्या धामात जा, देवताची पूजा केला देवताची, भूताची केल्या तरी भूत लोकांमध्ये जात, अशा प्रकारे. तर कुणाची पूजा केली त्या ठिकाणी जाणार नाही, है की नाही. तर त्या प्रकारे कुठलंही शिक्षण घेतलं तर मी डॉक्टर किंवा इंजिनियर बनणार नाही, तुम्ही ते शिक्षण तुम्हाला घ्यावं लागेल, अशा प्रकारे. तर हे मध्यम भक्त जो आहे, भक्तामध्ये अभक्तामध्ये, भक्त आणि भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये असं अंतर पाहतो. भेदभाव करत नाही, पण अंतर पाहतो की ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये काय अंतर. कृष्ण महान आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत, सेवकांबद्दलच कर्तव्य, अशा प्रकारे वेगवेगळा व्यवहार तो करतो. शुद्ध भक्ताप्रती होणारे अपराध, तर संपूर्ण हे अपराधच आहेत. कनिष्ठ स्तरावरचा विशेष करून जास्त अपराध होतो, मध्यम स्तरावर आणि उत्तम भक्त आहे. तर ही शुद्ध भक्त म्हणजे कोण आहे? उत्तम भक्त आहे. शुद्ध भक्ताप्रती होणारे अपराध, तर असं नाही की कनिष्ठ आणि मध्यमवरचे अपराध केले पाहिजे त्यांच्याबरोबर आणि त्याबरोबर नाही केलं, असं नाही, कोणाबरोबरच अपराध केले नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपली भक्ती वाढत नाही. तर शुद्ध भक्ताप्रती होणारे अपराध, काय अपराध? दोषावर बोट ठेवणे, त्यांच्या दोषावर बोट ठेवणे. कधी म्हणतो काय काय करतात, भक्ताचे शारीरिक दोष न पाहणे व त्याकडे दुर्लक्ष करणे. भक्ताप्रती होणारे अपराध काय? त्यांच्या दोषावर बोट ठेवणे. काय रे भक्त असा बघतो, तसं बोलला, तसा प्रकार केला, तर हे काय केलं पाहिजे? त्याच्यावर बोट नाही ठेवलं पाहिजे, त्यामुळे अपराध होऊ शकतो. तर आपल्याला अपराध करायचा नाही, अपराध करायचा नाही, अपराध करायचा नाही. आपल्याला अपराधापासून वाचायचं आपल्याला, त्यासाठी आपण ही चर्चा करतो. अपराध करायचा असेल त्यासाठी काय गरज नाही तत्वज्ञानाची. काय तुम्ही याच्या उलट केला तर अपराध होऊ शकतो, पण आपण आपला अपराध करायचं कसं नाही, ते आपण कसं वाचलं पाहिजे याच्यावर आता चर्चा सुरू आहे. तर भक्ताचे शारीरिक शारीरिक रूप आहे, काळा आहे, गोरा आहे, दोष न पाहणे त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपण, तसं हे की नाही. आम्हाला गुरुच्या मुख्य कार्य भगवत सेवेमध्ये मनाला गुंतवावं लागेल. तर आपल्याला काय केलं पाहिजे? तरी दोष न पाहता तरी व्यक्तीला कार्य करायचंच आहे. काय करायचं आहे? गुरुचं मुख्य कार्य आहे भगवंताच्या संदेशाचा प्रचार करायचा आहे. प्रत्येकाचं कार्य तेच आहे. गुरुकडून आपण दीक्षा घेतो तर प्रचार करायचा, तर काय केलं पाहिजे? आपल्याला स्वतःला मनाला भगवंताच्या सेवेत गुंतवलं पाहिजे, आणि नंतर गुंतवून नंतर काय केलं पाहिजे? त्याचा प्रचार केला पाहिजे. खाली मन सैतान का घर. तर त्या मनाला तुम्ही काही जर कार्याला दिलं नाही तर काय करेल? अरे हा भक्त तसा, तो भक्ती तशी, ते तसा, तो तसा, अशा प्रकारे ते दोष मोडून दोष दाखवता येईल तो, अशा प्रकारे. त्यासाठी मनाला काय केलं पाहिजे? भक्तीमध्ये गुंतवलं पाहिजे, नवविधा भक्तीमध्ये. भगवद्गीता 9व्या अध्यायातील तिसाव्या श्लोकामध्ये सांगलेला आहे, अपेचे तो दुराचारो भजते मानन भाग साधुरे व समंतव्या सम्यगमास्तावतो हिस. तर सांगितलं की जरी भक्ताकडून घृणित कार्य घडले तरी त्याला साधूच मानले पाहिजे. शुद्ध भक्ताबद्दल चर्चा चालू आहे. तर असं नाही की शुद्ध भक्ताकडून कधी अपराध होणार नाही किंवा काही चुकीचं घडणार नाही, घडू शकते कधी कधी. तर जरी घृणित कार्य घडले तरी त्याला साधूच मानले पाहिजे, कारण त्यांनी काय केलेली आहे? भक्ती केलेली आहे. पण काही कारणास्तव त्याचं काय झालेलं आहे? त्या ट्रॅकवरून थोडी गाडी घसरलेली आहे, पण परत तो ट्रॅकवर येऊ शकतो आणि परत गाडी चालवू शकतो. अशा प्रकारे अनेक साधू संत अशा प्रकारे आहेत
भगवंताचे भक्त होते, पण काही कारणास होते भक्तीमधून थोडे ढळले, पण भक्ती त्यांची नष्ट झाली नाही. म्हणून अशा व्यक्तीला आपण साधूच म्हणले पाहिजे. आणि उत्तम भक्त आहे, कधी कधी त्यांच्या भक्तीच्या मार्गावरून थोडं बाजूला येईल, मग संन्यासामधून ग्रस्त बनेल किंवा ब्रह्मचर्यामधून ग्रस्त बनेल, तरी पण त्यांना दोष दाखवला नाही पाहिजे, कारण व्यक्तीने अशा प्रकारे अशा प्रकारे तो बोट दाखवून अपराध होऊ शकतो. तर म्हणून जरी त्याने असं काहीतरी जे घृणित कार्य करायला नाही पाहिजे ते केलेलं आहे, तरी पण त्याला साधूच म्हणलं पाहिजे, कारण त्याने भगवंताची भक्ती केलेली आहे. का? त्याची खरी ओळख भगवंताची प्रेम सेवा करणे हीच आहे. त्याला साधू का म्हणलं पाहिजे? कारण त्यांनी भगवंताची भक्ती केलेली आहे आणि त्याचा जीवाचा स्वभाव काय, भगवंताची भक्ती करता येतो. काय कारणाचा तो घसरलेला आहे, तर परत तो काय करतोय, परत उठतोय. तर कोणी गटारामध्ये माणूस पडलेला असेल आणि त्याला बाहेर काढलं, तर तुम्ही म्हणाला अरे ह्या गटारामध्येच पडलेला माणूस आहे, एवढा घाण आहे, एवढा हे आहे. पण तो काय होईल, नंतर आंघोळ वगैरे करेल, शुद्ध होईल आणि आपल्यासारखा दिसेल तो. तर त्याच प्रकारे आहे, गटारामध्ये पडला म्हणजे तो त्याला तिरस्कार करणे नाही, त्याला तो शुद्ध होईल. जर तुम्ही आपण त्याची जर निंदा करत राहिला तर तो परत कधी भक्तीमध्येच येणार नाही. अशा प्रकारे अरे हरिकृष्णामध्ये असं बोलतात अशा प्रकारे. तर म्हणून अशा प्रकारे दोष पाहिले नाही पाहिजे. जरी त्याच्याकडून काही कृत्य घडले तरी पण त्याला साधूच मानले पाहिजे, कारण त्याचं खरी ओळख आहे, आत्म्याची ओळख आहे, भगवंताची प्रेम आहे, सेवा करणे, तो भक्तीमध्ये संलग्न नाही. तो सामान्य व्यक्ती नाही. जे बाहेर जे रस्त्यावर फिरणारे लोक आहेत त्याप्रकारे नाही येतो. भक्ती केली आहे त्यांनी 10, 20, 20 वर्ष, 25 वर्ष भक्ती केली आहे भगवंताची, संपूर्ण मेहनत केलेली आहे, पण काय कारणात होतं हे झालेलं आहे. तो सामान्य व्यक्ती नाही. जे सामान्य व्यक्ती रस्त्यात फिरतात त्या प्रकारे नाही, विशेष व्यक्ती आहे. तो विशेष व्यक्ती आहे, म्हणून त्याला त्या प्रकारे सन्मान द्यावा लागेल किंवा साधू म्हणावं लागेल. दुसरं आहे जन्म. कुणाचा? पहिलं पाहिला आपण की कशा प्रकारे पहिलं दोषावर बोट नाही ठेवायचं, शुद्ध भक्त होणारे अपराध. दोषावर बोट ठेवता अपराध होऊ शकतो. दुसरा आहे जन्म. जन्मामुळे पण अपराध होऊ शकतो, की ह्या व्यक्तीचा जन्म ह्या परिवारामध्ये झालेला आहे, शूद्र परिवारामध्ये, ह्या परिवारामध्ये, याच्यामध्ये झालेला आहे. अशा प्रकारे इतर कुळा जन्मलेल्या भक्ताची उपेक्षा करू नये. जरी तुम्ही जो भक्त आहे तो म्हणतोय की मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहे, पण हा ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला नाही, तरी वैष्णव अपराध होऊ शकतो. अशा प्रकारे जरी शुद्ध भक्त ब्राह्मण व गोस्वामी परिवार जन्मला नसेल पण भगवंताची सेवा करीत असेल तर त्याची उपेक्षा करू नये. जरी ब्राह्मण परिवारामध्ये जन्मला नाहीये तरी पण तो भक्ती करतोय तर त्याची निंदा करायचा किंवा दोष पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर या प्रकारे हा अपराध होऊ शकतो. त्याची उपेक्षा नाही केली पाहिजे, निंदा नाही केली पाहिजे. गोस्वामी पद वंश परंपरेने प्राप्त होत नाही. वास्तविक गोस्वामीचे कुटुंब भौतिक गोष्टीवर जातीवर किंवा अनुवंशिकता आधारित असू शकत नाही. तर खरा गोस्वामी कोण आहे? पहिला श्लोक आहे, वाचो वेगम मनसो क्रोध वेगम जीवा वेगम उपरूपसे वेगम येतान योगान विषय सर्वांचा प्रत्यक्ष. ज्याने आपल्या ज्या 6 वेगावर नियंत्रित केलेला आहे तो खरा गोस्वामी बनण्यामध्ये पात्र आहे. पण ज्यांचा कुणाचा गोस्वामी परिवारामध्ये जन्म झालेला आहे पण त्याने आपले एक पण इंद्रियाचा वेग सहन केला नाही, त्याने आजवर नियंत्रित केलं नाही, तर तो गोस्वामी आहे का? तर म्हणून असं नाही की गोस्वामी कुळामध्ये जन्म झाला म्हणूनच तो गोस्वामी आहे, किंवा ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला म्हणून तो ब्राह्मण झाला असं नाहीये. तर त्याकडे ब्राह्मणाचे गुण त्याच्या अंगीकारी असले पाहिजे. म्हणून भगवान मात्र दोर बंद करा, मात्र एसी चालू आहे, हा प्रभूजी करते तिला. तर अशा प्रकारे भगवंताने वर्ण आणि आश्रमची व्यवस्था कशावर केली? गुण आणि कर्मानुसार केलेली, जन्मानुसार केली नाही. चातुर्वर्ण मयाश्रेष्ठ गुण कर्म विभाग असा. तर याकडून जर कोणी ब्राह्मण असेल तर हे म्हणू नका की अरे आमचा परिवाराला मी जन्म झालेला आहे, तर हा व्यक्ती आहे ब्राह्मण परिवाराला जन्म झाला आहे, तो कसं काय ब्राह्मण होऊ शकतो? असं कधी होऊ शकते. तर हे अपराध होऊ शकेल ते अशा प्रकारे. गोस्वामी होते म्हणून नातू गोस्वामी असेल असते नाही, त्याला स्वतः डॉक्टर आहे, हा. डॉक्टरचा मुलगा कधी डॉक्टर बनत नाही. किंवा शिक्षक आहे, शिक्षकाचा मुलगा कधी शिक्षक बनतो का? किंवा त्याची पत्नी शिक्षिका झाली का? त्याचे गुण त्याच्यामध्ये पाहिजे. लोक म्हणतात अरे हा तिचा कुळामध्ये मला म्हणजे तो ब्राह्मण, तो डॉक्टर आहे, अशा प्रकारे. तर त्याचे गुण त्याच्या आत्मसात असले पाहिजे. तर त्याच प्रकारे हा गोस्वामी जे आहे फक्त कुटुंबामध्ये जन्माला म्हणून तो गोस्वामी म्हणला ना, तर गोस्वामीची खरी उपाधी आहे त्यांनी 6 वेगावर नियंत्रित केलं पाहिजे, वाचा, मन, क्रोध, जीवा, उदर आणि उपस्थ वेग. ज्याने ह्या वेगाला नियंत्रित केलेला आहे तर तो गोस्वामी बनण्यासाठी पात्र आहे. तर म्हणून आपल्याला रूप गोस्वामी या ठिकाणी काय बनवता येत आपल्याला? गोस्वामी. जोपर्यंत गोस्वामी बनत नाही तर भगवंता शुद्ध भक्त बनू शकत नाही आपण, तेव्हा गुरु बनून सर्वत्र प्रचार करू शकणार
नाही तर हे भक्तीचा त्याचा उद्देश आहे, गोस्वामी बनायचा आहे, शुद्ध भक्त बनायचा आहे. आणि काय करायचं आहे, घरामध्ये फक्त जप करत बसायचं नाही, त्याचा प्रचार करायचा आहे कृष्ण भक्तीचा. तर हा मेन उद्देश आहे त्याचा. तर जातीवर किंवा अनुवंशतेवर आधारलेले असू शकत नाही, किंवा म्हणजे बा परंपरेतो आलेला आहे, याचा पुत्र तो, त्याचा पुत्र तो, त्याचा प्रकार तो, त्या प्रकारे नाहीये. भौतिक याच्यामध्ये पण त्याचे गुण असले पाहिजे, त्याच प्रकारे ह्याच्यामध्ये पण फक्त त्या कुटुंबामध्ये जन्मला म्हणून ते आपल्याकडे तो पदवी बहाल केली जात नाही, तर ते गुण आपल्याकडे आत्मसात असले पाहिजे. गोस्वामी ही पदवी शुद्ध भक्तच धारण करू शकतात. गोस्वामीची पदवी जी आहे शुद्ध भक्त धारण, गोपालकृष्ण गोस्वामी, तमालकृष्ण गोस्वामी अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे हे केलेलं आहे. तर हे शुद्ध भक्त ते धारण करू शकतात. कुणालाही गोस्वामी पदवी बहाल केली जात नाही. सरनेम होऊ शकते गोस्वामी, अनेक अनेक वर्ग, हे नावं भरपूर असतात. पण त्याच्यामध्ये जर कोणी असेल वाघमारे, देशमुख, चतुर्वेदी, ऋग्वेदी अशा प्रकारचे अनेक अनेक नाव असतात. पण त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही कधी वाघाला पाहिले का, कधी वाघाला पाहिलं पण नाही ते, पण त्याचं सरनेम असं वाघमारे. आणि ते पण चतुर्वेदी, कधी ते वेदाचं एक पण वेद त्याने पठण केलेलं नाही, पण त्याचं सरनेम आहे चतुर्वेदी. ऋग्वेदी आहे, बिलकुल ज्ञान नाही. तर मग अशा प्रकारे, ह्या प्रकारे, अशा प्रकारे तर नाव मोठं आहे आणि लक्षण खोटे. तर फक्त गोस्वामी जी पदवी आहे ते शुद्ध भक्त धारण करू शकतात, त्यांनाच आपण गोस्वामी म्हणू शकतो. तिसरं आहे, उदाहरण दिलेलं आहे, 6 गोस्वामीमध्ये रूप सनातन देखील होते. 6 रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, रघुनाथ भट्ट, रघुनाथ दास आणि गोपाल भट्ट. 6 गोस्वामी आहेत संपूर्ण. आणि हे हे जे गोस्वामी होते, गोपाल भट्ट गोस्वामी, परंपरा आहे आता राधारमणची गोस्वामीची परंपरा, गोस्वामी परंपरेमध्ये आहेत. पण ते असं म्हणू शकत नाही की इस्कॉन जे भक्त आहेत तर हे गोस्वामी पदावर नाही आहेत. तर हे अपराध होऊ शकतो की आम्हीच फक्त गोस्वामी आहेत, कारण आम्ही ह्या परंपरेमध्ये आम्ही जन्मलेलो आहोत. परंपरा बाकीचे गोस्वामी नाही. पण प्रभुपादाची विशेष महानता आहे, ज्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं जन्म पाहिला नाही प्रभुपादांनी, पण त्याचे गुण आणि कर्म पाहिले, त्यानुसार त्यांना गोस्वामी पदवी बहाल केली प्रभुपादांनी. अशा प्रकारे म्हणून हे जे आहे फार महत्वपूर्ण आहे आणि उच्च स्तरावर, जोपर्यंत ह्या भावनेतून आपण बाहेर येणार नाही पण भक्तीमध्ये प्रगती करा म्हणतो आपण, हा अमेरिकन वैष्णव, हा वैष्णव, तो अपराध होऊ शकतो. अशा प्रकारे मी एवढा परिमाण प्रमाणामुळे मला अधिकार आहे ब्राह्मण बनण्याचा, माझी पहिली ब्राह्मण दिशा आली पाहिजे, पण ह्या व्यक्तीला ब्राह्मण दिशा आली, तर ह्याचा तर कुठला संस्कार पण नव्हते, कुठं जन्म झाला, काय झाला, मोठा अपराध असू शकतो. ह्या मनस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी गोस्वामीने आपल्याला ग्रंथ दिलेला आहे. आणि कृपा तात्पर्यामध्ये हे करतात, जेणेकरून आपण भक्त बनू आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये प्रगती करू. तर रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे ब्राह्मण परिवारामध्ये जन्मले होते. यांचं काय होतं, अमर आणि संतोष दत्त यांचं हे नाव होतं. कर्नाटकमध्ये जन्मले, पण 500 वर्षापूर्वी मुघलाचं राज्य होतं, त्यामुळे ते नवाब हुसेन शहाचे ते मंत्री बनले मुसलमानाचे. दबीर, आणि त्याचं नाव काय झालं, दबीर खास आणि साकार मलिक. हे दबीर खास जे होते रूप गोस्वामी, साकार मलिक सनातन गोस्वामी म्हणते, ब्राह्मण पुत्र. त्यांना त्यांनी काय दिले, नाव पण बहाल केले त्यांनी. तर मुस्लिम राजाची नोकरी केल्यामुळे अशी प्रथा होती की जो कोणी मुस्लिमाची चाकरी करेल तो मुसलमान बनणार. कधी कुणावर पाणी जर शिंपडलं गेलं की अशी प्रथा होती की तो व्यक्ती मुस्लिमच झाला. अशा प्रकारे अशी प्रथा होती पहिली. असे बऱ्याच स्त्रियावर पाणी वगैरे फेकायचे, पण स्त्रिया मुस्लिम झाल्या, त्याचा प्रवेश करा, असं स्वीकार करायचे नाही, अशा प्रकारे अशी पद्धत होती. तर त्यावेळेस हे मुसलमान झाले होते, दबीर खान साकार मलिक. पण चैतन्य महापुरुषांना गोस्वामी बनवले. मुस्लिम झाले होते पण त्यांना त्याची गुलामगिरी करत त्यांना गोस्वामी बनवले. म्हणजे संपूर्ण यांनी 6 वेद हे केलेले आहेत. सर्वात श्रेष्ठ म्हणून गोस्वामी परिवार अनुवंशिक नाही, कुळ परमानुसार आलेला त्या प्रकारचा परिवार नाही. हा ब्राह्मण आहे, तुझा पुत्र परिवार तोच परिवार आहे, तुझा पुत्र असा नाही, अनुवंशिक नाहीये. तर गुण आणि कर्मावर आधारित आहे. तुमचे गुण कुठले आहेत, सत्य, शौच, दमा आणि तपा, जर हे तुझ्याकडे गुण असतील तर तो ब्राह्मण होण्यास पात्र आहे. खरा गोस्वामी कोण आहे, इंद्रियाचे नियंत्रक किंवा स्वामी, ज्यांनी इंद्रियाला नियंत्रित केलेला आहे. वाचा वेगा, मनस क्रोधवेग, जीवावेग, इतर वेगाला नियंत्रित केलेला आहे, तो स्वामी बनू शकतो. फक्त इंद्रियावर नियंत्रण ठेवीत असल्याने ते गोस्वामी कुटुंबाचे नसतील तरी गोस्वामी आहेत. भक्त काय करतोय, संपूर्ण इंद्रिय नियंत्रित केलेले त्याने. वाचा भगवंता सेवेसाठी वापरतो, डोळ्याने भगवंताचं दर्शन घेतो, कानाने केवळ भगवंताचीच
कथा ऐकतो. तर अशा प्रकारे त्याची पद्धतीने तर भक्त आहे, इंद्रियावर नियंत्रण ठेवत असल्याने तो गोस्वामी आहे. गोस्वामी कुटुंबाचे नसतील तरी तो गोस्वामी आहे. असं नाही तो गोस्वामी कुटुंबात जन्मलेला आहे, शूद्र परिवारात जन्मलेला आहे, पण त्यांनी भक्तीचं पालन केलेलं आहे संपूर्ण, म्हणून तो गोस्वामी बनण्यासाठी पात्र आहे. हरिदास ठाकूर मूवीमध्ये आहे प्रभू. हरदास ठाकूर नामाचे हरदास ठाकूर मुस्लिम परिवारामध्ये जन्मले होते. 3 लाख नाम जप करायचे, 192 माळा जप करायचे. हा अंबाजी बसरगे प्रभू विचारा प्रश्न काय तुमचा. हा विचारा प्रभूजी काय प्रश्न आहे. हात वर केला तुम्ही. हा बोला अंबाजी प्रभूजी. हरी बोल. बोलत का नाही तुम्ही? हरे कृष्णा. प्रभूजी माझा एक प्रश्न विचारू. काय विचारा विचारा. हा. या अंबाजी बसरगेने हात वर केलेला आहे पण विचारत नाहीत. प्रभूजी एक सेकंड. हा आत्ता आपण म्हटलं की घृणित कार्य घडलं तरी एखाद्या भक्ताला साधूच मानावं. हम्म. हा बरोबर आहे. हा तर मग माझा प्रश्न असा आहे की एखादा काही कारणास्तव त्याने भक्ती सोडली असेल तर त्याला हम्म. आपण भक्त मानायला पाहिजे, पण मग त्याच्यातला आपण भक्त शोधणार कसं, तो खरोखर भक्त आहे की, आणि मग भक्त आणि अभक्तामधलं अंतर आपल्याला कसं कळणार. तर ह्या ठिकाणी जो प्रश्न आहे अपेक्षित दुरा सर्व भगवान म्हणतात कृष्ण या अर्जुनाला की अपेक्षित दुरा सर्व भजते मामून साधूर समोर तो त्याला साधूच म्हणलं पाहिजे. त्याने भक्ती केलेली आहे पण काही कारणास्तव तो भक्तीपासून थोडा बाहेर गेलेला आहे. पण तो सामान्य बरोबर. व्यक्तीपेक्षा तो श्रेष्ठ आहे. असं नाही की सामान्य व्यक्तीमध्ये तुम्ही गणलं जात नाही त्याला. सामान्य व्यक्तीमध्ये गणला जात नाही त्याला, कारण सामान्य व्यक्ती जर बघून बिलकुल भक्ती केली नाही ते पूर्णपणे अभक्त आहे. पण भक्ती त्याने केलेली आहे पण काही कारणास्तव भक्तीपासून थोडं दूर गेलेला आहे. अशा प्रकारे काही कार्य केलंय किंवा म्हणून त्याने भक्त असा आहे अशा प्रकारे का कार्य करतो. परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे परिस्थिती, काहीतरी दुर्घटना झाली त्या जीवनामध्ये, त्याच्यामुळे त्याला त्या भक्तीपासून थोडं दूर जावं लागलंय. तर तुम्ही म्हणला की नाही हा भक्ती सोडून दिली त्याचा तुम्ही निंदाच करत बसला, असा आहे तसा आहे, तर परत भक्तीमध्ये कधी येणार नाही अशा प्रकारे. आणि त्याच्या हृदयामध्ये भक्ती जे केलेली आहे ती कधी नाश होत नाही. तो त्या गाडी पटरीवरून खाली उतरलेली आहे पण काही दिवसानंतर परत पटरीवर गाडी परत मार्गाक्रमण करेल सुरेश अशा प्रकारे. म्हणून ह्या उद्देशाने भक्ती केलेली आहे, काय ना भक्तीमध्ये थोडा ढळलेला आहे तरी पण त्याला भक्तच म्हणलं पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. आणि का म्हटलं पाहिजे कारण तो परत भक्ती मार्गामध्ये येणार आहे, ती नाश होत नाही आणि परत भक्ती मार्गामधून परत भक्तीची सुरुवात पुढे करेल. तर हा त्याचा पाठीमागाचा उद्देश आहे. तर असं नाही की कोणी भक्त होता भक्ती केला आणि काय जर तो आश्रम चेंज केला किंवा काय ते केलं तर तो त्याची निंदा नाही केली पाहिजे, त्याचं गुणगान केलं पाहिजे जेणेकरून परत भक्तीमध्ये येईल. तुम्ही निंदा केला तर कधी भक्तीमध्ये येणारच नाही तो अशा प्रकारे. तर तो भाव आहे, त्याला साधूच म्हणलं पाहिजे. तर तुम्ही जर त्याला हे केला तर मग तो एक वैष्णवापराध होऊ शकतो तो. अशा प्रकारे त्याच्याकडून वाचलं पाहिजे. नाही म्हणजे पण माझा प्रश्न असा होता. रुळावर आणण्यासाठी त्याला प्रयत्न करू शकता. तुम्ही निंदा करत राहा तर रुळावर कधी येणारच नाही. आहे की नाही, त्या मार्गावर कधी येणार. अरे बा हरिकृष्णवाले मी थोडं झालं तर असं बोलतात संपूर्ण. जरी तुम्हाला वाटतंय घ्या चुकी केली तरी तुम्ही त्याचं गुणगानच करा. फॉल्स क्वालिफिकेशन नाही करायचं आपल्याला, पण गुणगानच करा जेणेकरून तो भक्तीमध्ये येईल अशा प्रकारे. तो महत्वाचा नाही मुद्दा पण आहे. प्रभू माझा प्रश्न असा होता हा की हे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल आपण म्हणू शकतो की हा आधी भक्त होता, मध्ये त्यांनी भक्ती सोडली, पण एखाद्याला आपण कधी ओळखतच नाही, कधी पहिल्यांदाच बघितलंय. पहिल्यांदाच बघितलंय. भक्ताला बघितलंय का अभक्ताला बघितलंय तुम्ही कोणाला बघितलंय. एखाद्याला ओळखतच. हा आवाज येतोय तुमचा बोला. अशी एखाद्या ओळखत नाही आमची तर आम्ही त्यांना कसं काय म्हणू शकतो की भक्त आहे अभक्त आहे कशापर्यंत. त्यात ओळख झाल्यानंतर असा भेदभाव निर्माण होतो ना की भक्त आहे अभक्त आहे. नवीन भक्त तर सर्वांसाठी एकतर अभक्त असतील किंवा सर्व भक्त असतील अशा प्रकारे.
म्हणजे जोपर्यंत जवळीक आपली सुरू होते त्यावेळेस आपण आता वार्तालाप करतो, आदान अनुभूत प्रदान असेल आणि करतो, तो त्यावेळेस भक्तीत समजतं की नसेल त्याला अभक्तच म्हणायचं. हा हा. पण मग एखाद्या आवाज येत आहे तुमचा, बरोबर येत नाही आवाज. भक्तच म्हणलं पाहिजे. भक्तीमधून गेलेला आहे, त्याने भक्ती केलेली आहे, भक्ती नाश होत नाही. पहिल्यांदा भेटला तरी तुमचा आवाज येत नाही प्रभूजी, पाद्य एक प्रभूजी. एक मिनिट. हा एक मिनिट. एखाद्याने हा पहिल्यांदाच भेटलो मी त्याला हा आणि तो भक्तीत माझ्या समोर तरी तो भक्तीमध्ये नाहीये. हा आधी आधी कधीतरी भक्ती केली होती, तर मग हा तो भक्त की अभक्त असं काय मानायचं? भक्तच मानलाच आहे. जोपर्यंत तुम्हाला समजलं की हा भक्ती त्याने केलेली आहे तर तो भक्त आहे. जर भक्ती नाही केलेली आहे तर तो भक्त कसा असेल? नाही नाही, बट पहिल्यांदाच पहिल्या भेटीत कसं ओळखणार असं म्हणतोय. तर पहिले समजून घेतलं पाहिजे की हा भक्त आहे का, भक्त आहे का नाही, हे तर महत्वाचं पाहिजे पहिला आपण समजलं पाहिजे. हा तर असं नाही की ते नॉन ड्युटी आहे, तुम्ही त्याला कसं आहे भक्त म्हणणार तुम्ही, तो अभक्तच आहे. तर हे म्हणजे वैष्णव अपराध नाही. हा प्रसंग ओके. या ठिकाणी हा चालूला आहे. जो भक्त आहे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे, अच्छा. पण काही कारणाचा तो भक्तीमधून बाहेर गेलेला आहे थोडा, तर त्याला ओके पण ओके. भक्तच म्हणलं पाहिजे. हा पाठीमागचा विषय आहे अच्छा आपला. अच्छा. ओके ठीक ओके आहे. ओके. हरे कृष्ण. तो धन्यवाद. हा विषय आहे. धन्यवाद. तर गोस्वामी वंश आहे. नित्यानंद नाद्वैत प्रभूचे वंशज भक्त आहेत. पण ज्यांनी इतर वैष्णव संप्रदायामध्ये वैष्णवामध्ये वंशावरून भेदभाव करणे योग्य नाही. तर काही म्हणते की नित्यानंद वंश आहेत नित्यानंद प्रभूचे. ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी लीला समाप्ती केली त्यावेळी अनेक प्रकारचे वंश निर्माण झाले. नित्यानंद वंश, साकी बेकी, बाऊल नागरी, राम, अशा प्रकारे अनेक. आणि ते म्हणत होते की आम्ही नित्यानंद प्रभूचे वंशज आहोत आणि याच्यावर संपूर्ण भक्तीवर आमचाच अधिकार आहे, बाकीच्या लोकांचा अधिकार नाही, आम्ही वंशज आहोत अशा प्रकारे. तर हे इतर वैष्णवामध्ये वंशावर भेदभाव करणे योग्य नाही, अशा प्रकारे एक अपराध होऊ शकतो. तर काय करायचं नाही आपल्याला, हे भेदभाव नाही करायचा. पुढे आहे हा अमेरिकी गोस्वामी आहे असे म्हणून अंतर करू नये. जरी अमेरिकेमध्ये जन्म झालाय त्याचा, पण त्याने भक्तीचे विधिविधानाचं संपूर्ण पालन करायचं जीवनामध्ये. संपूर्ण जे 6 वेग आहे भक्तीचे, वाचा, मन, क्रोध, जीवा, उदर, उपस्थ, संपूर्ण नियंत्रित केला आहे. ठीक आहे, पहिलं त्यांनी पाप कार्य केलं होतं, पण आता त्याने संपूर्ण तोडलेलं आहे, संपूर्ण संपूर्ण बंद केलेलं आहे. फक्त पूर्णपणे वैष्णव झालेला आहे, म्हणून त्याला गोस्वामी म्हणण्याचा आपल्याला गोस्वामीपती त्याला भान केली गेलेली आहे. पण अंतर नाही केलं पाहिजे. आम्ही भारतामध्ये जन्मलेलो आहे तर आम्हीच फक्त गोस्वामी आहोत आणि बाकी ज्याच्यामध्ये जन्मले ते गोस्वामी नाही, अशा प्रकारे. हम्म. तर ते मी ऐकलं बारावी मध्ये की ते अमेरिकन होते, त्यांना असं केलं, मी प्रोडक्ट केलं. हम्म. याच्या शेवटी चर्चा करू आपण. ठीक आहे, अभ्यासक्रमामध्ये नाही आपलं हे. ते आणखी एक अपराध होऊ शकतो अशा प्रकारे. म्हणजे आपला अपराध होणार नाही चर्चा केलं तर, पण नवीन भक्तांना थोडं भ्रमित होऊ शकतात ते अशा प्रकारे. हा, महाराजांनाच गोस्वामी पदवी दिली जाते. काही काही महाराजांना गोस्वामी दिले जाते, कोणाला बस महाराज दिले जाते. याचा अर्थ नाही की त्यांनी संपूर्ण इंद्रियावर त्यांनी निग्रह केलेला आहे. गोस्वामी इंद्रियाचे स्वामी आहेत ते, म्हणून त्यांना गोस्वामी पदवी पाहायला गेलं. पण ज्या कुणाला असं गोस्वामी असं नाव नसेल त्याच्या नावामध्ये, तरी पण ते गोस्वामीच आहेत, स्वामीच आहेत, त्यांना स्वामी म्हटलं जातं, कुणाला गोस्वामी म्हटलं जातं. स्वामी म्हणजे त्याचा नियंत्रित करता, पूर्णपणे नियंत्रित केले त्यांनी वेगावर. त्यांनी एक ठराविक लेवल घातले हा हा. वरती. स्वामी किंवा गोस्वामी मध्ये एवढं अंतर नाहीये. गोस्वामी म्हणजे इंद्रियाचे सेवक आणि स्वामी म्हणजे पण इंद्रियाचा नियंत्रित करतात. दोन्ही तिथे एकच आहे. तर गोस्वामी जायचं स्वामी म्हणजे काय दुसरं अंतर नाही शकत. हा नित्यानंद असा विचार करू नये. काही लोक म्हणतात की अमेरिकी गोस्वामीचे गोस्वामी गोस्वामी उपाधी प्रामाणिक नाही. काही लोक म्हणतात फक्त भारतातील जे लोक आहेत तेच गोस्वामी बनवू शकतात, कारण त्यांनी भारतामध्ये जन्मलेले आहे. पण हे लोक विदेशामध्ये जन्मलेले आहेत, भरपूर पाप कार्य केलेले, सर्व काही केलेलं आहे. त्यांचा जन्म कुळ काय, आई वडील काय, काहीच माहित नाही. पण ते कसे काय प्रामाणिक आहेत अशा प्रकारे. ते म्हणतात की अशा प्रकारे त्यांची हे योग्य नाही, म्हणजे गोस्वामीची उपाधी प्रामाणिक नाही. तर प्रभुपाद सांगतात की त्यांची पण जे आहे प्रामाणिक आहे. त्यांनी काय, त्याने ब्राह्मणाचे गुण प्राप्त केले त्यांनी संपूर्ण. म्हणून तुम्ही कुठल्या कुळात जन्मलेला आहोत त्याचा अधिक हे महत्वपूर्ण नाही, तुम्ही नियमाचं पालन काय करताय ते महत्वपूर्ण. जन्म महत्वपूर्ण आहे, पण गुण आणि कर्म महत्वपूर्ण आहे. तर जन्म ब्राह्मण परिवारामध्ये जन्मलेला आहे,
पण शूद्राचे कार्य करतो तो शूद्र व्यक्ती, पण शूद्र परिवारामध्ये जन्म झालेला आहे, पण तो ब्राह्मणाचे गुण आत्मसात केले आहे, तर तो ब्राह्मण बनण्यास पात्र आहे. म्हणून कधी कधी इस्कॉनचे तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांना राहायचं होत नाही अशा प्रकारे, की कसं काय असं होऊ शकते, की मलाचे लोक असे ब्राह्मण बनतात आणि ब्राह्मण परिवारातील लोकांना पदी मिळत नाही आम्हाला अशा प्रकारे, पण त्याच्या गुणावर आधारित आहे संपूर्ण. तर हीच भक्तीची माहिती आहे. म्हणून बरेच लोक याचं जास्त त्यांना वाटतं की अरे कस तरी विरोधाभास आहे, आपल्याला जायचं होत नाही लोकांना. म्हणून रूप गोस्वामीनुसार आमेरे किंवा आचार्य कुळातील गोस्वामी सारखेच आहेत. रूप गोस्वामीनुसार आमेरे किंवा आचार्य जे सनातन गोस्वामी किंवा जे गोपाल भट्ट गोस्वामी आचार्य कुळातील गोस्वामी समान स्तरावर आहेत. कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही. असं नाही की अमेरिकेमध्ये जन्मले त्यांची गोस्वामी पदवी कमी स्तरावर आहे आणि ह्यांची पदवी उच्च स्तरावर नाही, तर दोन्ही समान स्तरावर आहेत आणि संपूर्ण भक्तीच्या स्तरावर ते आहेत. त्यासाठी काय केलं पाहिजे? निर्मत्सरीवर निंकारी बना. तरी दोष पाहायचे नसेल तर त्यासाठी निर्मत्सरी बनलं पाहिजे. निर्मत्सरी म्हणजे द्वेष नाही केलं पाहिजे. निरअहंकारी, अहंकार मीच फक्त हे बनू शकतो, निरअहंकार. निर्मत्सर आणि निरंकार फार महत्वपूर्ण गोष्टी. म्हणजे मत्सर द्वेष नाही करायचा आहे आणि अहंकार नसला पाहिजे. दुसऱ्याला द्वेष नाही करायचा आहे, अहंकारीने म्हणलं की मीच सर्वात श्रेष्ठ आहे, मीच फक्त ब्राह्मण बनण्यास पात्र आहे, बाकी कोणी बनवू शकत नाही अशा प्रकारे. तर निर्मत्सर आणि निरंकारी बनलं पाहिजे. निर्मत्सर काय आहे? ब्राह्मण कुळातील काय आचार कुळात न जन्मलेला व्यक्ती जर गोस्वामी बनला तर मी गोस्वामी बनलो म्हणून गर्व करू नये. न जन्मलेला व्यक्ती, ब्राह्मण आणि कुळातील किंवा आचार्य कुळात न जन्मलेला व्यक्ती, शूद्र परिवारामध्ये जन्म झालेला आहे, भक्तीचे विधिविधानाचं त्यांनी पालन केलेलं आहे पूर्ण, तर तो जर गोस्वामी बनला म्हणजे संन्यासी बनला, संन्यासीला गोस्वामी पद दिली जातं, गोस्वामी किंवा स्वामी किंवा महाराज अशा प्रकारे, तर मी गोस्वामी बनलो म्हणून गर्व करू नये. जर गोस्वामी म्हणला तर मी गोस्वामी बनलो म्हणून गर्व करू नये. न जन्मलेला व्यक्ती जर गोस्वामी बनला तर मी गोस्वामी बनलो म्हणून तिने गर्व करू नये. मी ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे पण तिने जर गोस्वामी म्हणलं तर त्याने पण गर्व नाही केला पाहिजे. अरे बघा मी एवढ्या याच्यामध्ये जन्मतो पण माझा काय झालं, गोस्वामी पद मिळालं अशा प्रकारे, तर तो अहंकार होऊ शकतो एक प्रकारे. अहंकार पण भक्तीमध्ये बाधक आहे. ज्याला कोणाला मिळालं नाही त्याने मत्सर नाही केलं पाहिजे आणि ज्याला मिळालं तर त्याने अहंकारी नाही बनलं पाहिजे. की मला मिळालं नाही त्या व्यक्तीला मिळालं तर मत्सर करतो. मत्सर काय होतो? माझ्याकडे नाही त्या व्यक्तीकडे प्राप्त झालेला, चांगला दिसतोय, चांगलं ज्ञान आहे, चांगलं बोलतो, सर्व काही चांगलं त्याकडे, माझ्याकडे नाहीये, पण त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे त्याला मिळालेला आहे. द्वेष करण्याचा आपला अधिकार नाही. आणि दुसरं आहे निरअहंकारी, अहंकार नसला पाहिजे. तरी अहंकार काय होतो? माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, मीच आहे सर्वात श्रेष्ठ म्हणून मला मिळालं, माझ्याकडे एवढे गुण आहेत, माझ्याच्या परिवारामध्ये जन्म झालेला आहे अशा प्रकारे, म्हणून गर्व नाही केला पाहिजे. तर निर्मत्सर आणि निरंकार भक्तीमध्ये बाधक आहे. निरंकारी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. निरअहंकारी आहे, निराकारी नाही या ठिकाणी, निर अहंकारी, अहंकार नाही पाहिजे. अहंकार काय? मी म्हणजे शरीर आहे, मी सकाराम आहे, तुकाराम, गोविंद, मी या गावचा घराचा मालक आहे, घराची मालकीण आहे, माझ्याकडे एवढं धन आहे, सर्व काय आहे, हे म्हणजे काय? अहंकार आहे. तर आपल्याला निरंकारी म्हणायचे. निरंकार नेहमी लक्षात ठेवायचे. भौतिक दृष्टीने गर्व केल्याने पतन होईल, अहंकारी केल्याने पतन होईल. का पतन होईल? कृष्ण भाव नाव एक दिव्य विज्ञान आहे, हे निर्मत्सर परमहंसासाठी आहे. कृष्ण भक्तीमध्ये अहंकाराला कुठल्या प्रकारचं स्थान नाही. म्हणून श्रीमद भागवत मध्ये श्लोक आहे, धर्म पूर्जित केतवत्र परमो निर्मत्सरा संता वेदवाद वस्त्र शिवदम तापकरण. श्रीमद भागवतच्या पहिल्या स्कंदातील पहिल्या अध्यायातील दुसरा तिसरा श्लोक आहे की कृष्ण भावना एक विज्ञान, भक्तीचे विज्ञान आहे. कशासाठी आहे? निर्मत्सरी लोकांसाठी, परमहंसासाठी आहे. परमहंस म्हणजे हंस आहेत, ते काय करतात? कुणाचाही द्वेष करत नाही, कधी दोषावर बसत नाहीत ते परमहंस, म्हणून त्याला वैष्णव म्हणलेला आहे. तर मत्सर करणारे हे जे लोक काय करतात? दोष पाहतात संपूर्ण अशा प्रकारे, म्हणून त्यांची तुलना कावळ्याप्रमाणे केलेली आहे. भक्त जे हंसाप्रमाणे आहेत, कधीही दोषावर बोट ठेवत नाहीत, दोष पाहत नाहीत, त्यांचे चांगले गुण पाहतात. आणि जे अभक्त आहेत ते मत्सर करत राहतात. ईर्ष्या केल्याने परमहंस पदावरून पतन होईल. तर परमहंस कोणी बनलेला आहे, भक्त आहे, पण त्याने जर ईर्ष्या केली की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, मी एवढं हे केलं म्हणून मला ही पदवी प्राप्त झाली, तर त्याने जर त्याचा ईर्ष्या केली, द्वेष केला, तर त्या परमहंस पदावरून त्याचे पतन होऊ शकतं. अशा प्रकारे अनेकही घटना आहे, नजरअटी दुर्घटना घडते. म्हणून
कुणालाही असं नाही की आपणालाच फक्त अधिकार आहे निंदा करण्याचा, कुणालाही अधिकार नाही, कुणाचा वैष्णवाचा अधिकार निंदा करण्याचा अधिकार नाही. तर निंदा केल्याने आपलं भौतिक जगामध्ये परत पतन होऊ शकते. तर म्हणून सांगितलं की तिसरा आहे भौतिक दृष्टी. भौतिक दृष्टीने शुद्ध भक्ताची कार्य पाहणे, वैष्णवरे क्रिया मुद्रा विज्ञान पूजे. ते भक्त असाच आहे तसाच आहे अशा प्रकारे हे कार्य आपण नाही पाहायला पाहिजे भौतिक दृष्टीने. वैष्णवाचे शरीर दोष पाहणे हा वैष्णव अपराध आहे, हा गंभीर आहे. वैष्णवाचे शारीरिक दोष पाहणे सर्वात मोठा वैष्णव अपराध आहे आणि हा गंभीर अपराध आहे. उदाहरण दिलेलं आहे हाती माता अपराध. हाती काय करतो? चांगल्या बगीचेमध्ये जातो. पागल हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे. उन्मत्त हातीचा अपराध. पागल हत्ती काय करतो? चैतन्य महाप्रभू म्हणतात की वैष्णव अपराधाला हाती माता म्हणतात. हत्ती काय करतो? वेडा झालेला हत्ती आहे. त्या चांगल्या बगीचेमध्ये घेऊन गेले काय करेल तो? त्याला पाणी घाले का नाही घालणार? संपूर्ण आपल्या सोंडेने संपूर्ण ते काय करेल? बाग ध्वस्त करून टाकणार ते त्या क्षणामध्ये ध्वस्त करून टाकेल. तर त्याचप्रमाणे वैष्णव अपराध जो आहे त्या हातीमाता अपराध प्रमाणे. तर पहिलं समजलं पाहिजे की वैष्णव कोण आहे आणि आपण कोण आहोत, म्हणून त्या वैष्णवाचा आपल्याला अपराध करण्याचा कुठलाही अधिकार नाही. जर कोणी वैष्णव नसेल कुठे जगामध्ये संपूर्ण लोक अपराध करतात, दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय हे केल्याशिवाय त्यांना तर जगच आहे. पण वैष्णवमध्ये असं नाही, आपण निंदा न करता पण आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. म्हणून वैष्णव अपराध हे काय काय आहे? हाती माता अपराध आहे. संपूर्ण जे बगीचे आहे संपूर्ण नाश करू शकतो. तर आपल्या हृदयामध्ये भक्तीचं लतेचं बीज आपण रोवलेलं आहे आणि त्याला रोज काय हरिनामाद्वारे आपण पाणी घालतोय. आणि काय करतोय आपण? पाणी घालून ती भक्तिलता जे रोप आहे त्याला आपण वाढवतोय रोज. वाढवायचं आहे ना. आणि ते एक दिवस ते रोप काय कुठं जायला आपल्याला? भगवंताच्या चरणापर्यंत जायला पाहिजे. भगवंताच्या गोलोक वृंदावनमध्ये हळूहळू श्रद्धा साधू संघ भजन क्रिया अनर्ची निवृत्ती रुची आसक्ती निष्ठा भाव आणि प्रेम, तर हे भक्तीचे संपूर्ण हे आहेत 9 स्तर आहेत. त्याचं शेवटी प्रेम प्राप्त होतं. अशा प्रकारे जर अपराध आपण जर केला वैष्णवाचा हातीप्रमाणे तर संपूर्ण बगीचा नाश होऊ शकतो. म्हणजे भक्तिलता बीज हे जे रोप आहे ते संपूर्ण नाश होऊन जातात. परत त्याला वाढवणं कितीतरी आपल्याला मेहनत करावं लागेल. त्याच्यासाठी वैष्णव अपराध म्हणून भक्ताने सावध राहायला पाहिजे. कशापासून? वैष्णव अपराधापासून. तर वैष्णव कोण आहेत? वैष्णवाला भौतिक दर्शनाने पाहू नये, त्याच्यावर जोड दाखवू नये, हे जे काही हे आहेत तर हे आपण जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डोक्यावर बोट ठेवणे, जन्म, नंतर भौतिक दृष्टीने पाहणे, नंतर पुढे आहे हे त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. उपाय काय आहे याच्याबद्दल? या सर्व गोष्टीबद्दल आपण पाहतो की हे नाही करायचं वैष्णव अपराध नाही. उपाय आहे वैष्णव अपराध करू नये. सर्वात सर्व उपाय हे केलं तर वैष्णव अपराध होऊ शकतो. वैष्णव अपराध नाही केलं तर हे आपल्याला थोडे अपराध लागणार नाही. प्रत्येक भक्ताने श्रेष्ठ वैष्णवाकडून उपदेश स्वीकारावे. प्रत्येक भक्ताने आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णव आहे त्याच्याकडे काय केलं पाहिजे? उपदेश स्वीकारला पाहिजे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा उत्तम भक्ताकडून उपदेश घेतले पाहिजे. श्रेष्ठ वैष्णव उपदेश देण्यास तत्पर असले पाहिजे. आणि जो श्रेष्ठ वैष्णव आहे त्याने काय केलं पाहिजे? उपदेश देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. त्याकडे ज्ञान पण असलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण म्हणतो की मी श्रेष्ठ वैष्णव आहे तर तुम्हाला कोणी विचारलं तर त्यांना उपदेश देता आलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. अशा प्रकारे श्रेष्ठ वैष्णवाने उपदेश दिला पाहिजे आणि त्याच्या भक्तांनी जे आहेत त्यांच्याकडून उपदेश स्वीकारला पाहिजे. ददाती आणि प्रतिगणाती किंवा गुहेमाख्याती प्रचिती हे जे 6 प्रकारचे आदान प्रदान आहेत तर ह्याच्यामध्ये पण लागू पडतात. तशा प्रकारे कृष्ण भावनेचा स्तर काय आहे? व्यक्ती आध्यात्मिक विकासावरच श्रेष्ठ निकृष्ट होतो. कृष्ण भावनेचा स्तर काय आहे? व्यक्ती कुठल्या स्तरावर आहे? उच्च आहे, मध्यम आहे, कनिष्ठ स्तरावर कसा मिळतो? आध्यात्मिक आध्यात्मिक विषयामध्ये किती प्रगती केलेली आहे त्याच्यावर समजू शकतो. आध्यात्मिक मध्ये किती भक्ताचं उपाय म्हणतात की भक्त कोण आहे कसं ओळखायचं? कारण त्याच्यामध्ये द्वेष करण्याची भावना नसते. भक्तीमध्ये प्रगती झाली आहे का नाही कसे समजायचे आपल्याला? तर आपल्याकडे दुसऱ्या बद्दल आपल्याकडे द्वेष नाही होत. कधी मत्सर निर्माण होत नाही आपल्याकडे. आपल्याकडे चांगला गातोय, चांगला खातोय, चांगला बोलतोय, सर्व काही करतोय. त्याच्या दुसऱ्या व्यक्तीचे कार्य पाहून आपल्या हृदयामध्ये कधी मत्सर द्वेष निर्माण होत नाही. तर खूप प्रगतीचं लक्षण आहे आपल्याला. परमो निर्माण धन जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये द्वेष ही भावना जी आहे, मत्सराची भावना जोपर्यंत कमी होत नाही, अनर्थ आहे ह्या प्रकारे, तोपर्यंत समजायचं की मी भक्तीमध्ये प्रगती करत नाही. तर याचा उपाय काय आहे? भक्ती करत राहणे.
चेतो दर्पण मार्जन भावमाग भगवंताचं नामजप करताना आणि विधिविधानाचं पालन केल्याने हळूहळू आपण शुद्ध होऊ शकतो. तर हे श्रेष्ठ आणि निकृष्ट भक्त कोण आहे? तर आध्यात्मिक विकास, त्याने भक्तीमध्ये किती प्रगती केलेली आहे, दुसऱ्याची निंदा करायचं त्यांचे किती कमी झालेलं आहे. म्हणून सांगितलं की वैष्णवाचा एक गुण आहे, तो दुसऱ्याची निंदा कधी करत नाही. अशा प्रकारे महत्वाचा गुण आहे, निर्मत्सरी असतो तो. म्हणून कनिष्ठ आणि इतर भक्तांना बाह्य दृष्टीने पाहू नये. कनिष्ठ लोकांनी काय केलं पाहिजे? इतर भक्तांना बाह्य दृष्टीने पाहू नये. तर हे जे वैष्णव अपराध करतात सर्व कनिष्ठ लोक करतात. संपूर्ण मध्यम आणि उत्तम कधी करत नाही, त्याला पूर्णपणे ज्ञान आहे. पण कनिष्ठाला ज्ञान नसल्यामुळे त्याला वाटते की हा भक्त असा आहे, तो तसा आहे, तो भक्ती तशी, अशा प्रकारे तो भौतिक दृष्टीने पाहतो. आम्ही काय पाहायला हवे? तर काय पाहायचं आपल्याला? शुद्ध भक्तामध्ये ह्या गोष्टी पहा. बाह्य रूप नव्हे तर आंतरिक गुण पाहिजे शुद्ध भक्तामध्ये. कनिष्ठ भक्त आहे, आता जसं मी कनिष्ठ भक्त आहे, तर शुद्ध भक्तामध्ये मला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे मला शुद्ध भक्तामध्ये? ह्या गोष्टी पाहिजे. शुद्ध भक्तामध्ये आंतरिक गुण पाहिजे, बाहेरी गुण नाही. तो दात कसं घासतोय, कपडे कुठले घातलेले आहे, केसाची स्टाईल कुठली आहे त्याची, कुठला शॅम्पू वापरलेला आहे, काय काय कपडे घातले, तो बाहेरी हे पाहायचं नाही. तर ते आंतरिक गुण पाहिजे. तो भक्तीमध्ये किती थरड आहे, त्यांच्या गुरुच्या आदेशाचं किती पालन करतोय, किती शरणागत आहे, हे गुण त्या भक्तामध्ये पाहायला पाहिजे. कनिष्ठ भक्ताने उत्तम भक्तामध्ये पाहताना हे गुण त्यांनी पाहिले पाहिजे. तर हे उत्तम भक्त जे आहेत, जे शिक्षा गुरु असू शकतात, दीक्षा गुरु असू शकतात, कुणी असू शकतात, ते कसे प्रेम भक्तीमध्ये संलग्न आहेत, आंतरिक गुण काय, ते भक्तीमध्ये कसे संलग्न आहेत, किती शरणागत आहेत, आपल्या गुरुची सेवा करण्यासाठी किती तन मन धनाने सेवा करतात, त्या अशा प्रकारे किती शरणागत आहेत. तर ते गुण आपल्याला पाहायला पाहिजे. बाहेर दर्शक गुण पाहायला पाहिजे. बाहेर गुण जर पाहिला आपण तर एक अपराध होऊ शकतो. आंतरिक गुण पाहिले पाहिजे त्या हृदयामध्ये. भक्तासमोर आदान प्रदान करतो, पाहतो, त्यांच्यावर राहतो, बघतो की आचार विचार लगेच समजून येतात आपण, त्याचा स्तर कुठला आहे, काय बोलतो, काय करतो, काय करतो, अशा प्रकारे. तर म्हणून त्याचे बाह्य रूप रूपाला आकर्षित नाही व्हायला पाहिजे, तर आंतरिक गुणाबद्दल आंतरिक गुण आपण पाहिले पाहिजे भक्ताचे. शुद्ध भक्ताला मर्यादित करू नये. शुद्ध भक्ताला जे आहे मर्यादित नाही केलं पाहिजे. मर्यादित म्हणजे काय? कृष्ण भावना कोणत्या काही विशेष प्रदेशातील लोकांसाठी आहे किंवा विशेष वर्गातील भक्तासाठी आहे, मर्यादित करायला नाही पाहिजे की अरे ही भक्ती जी आहे ना तुझ्यासाठी नाही. हेच लोक भक्ती करू शकतात. ब्राह्मण परिवारामध्ये, गोस्वामी परिवारामध्ये हे भक्ती परिवार, आता काही संप्रदाय आहेत, मधु संप्रदायामध्ये त्या ठिकाणी असा प्रचार असतो की फक्त आमच्याच ब्राह्मण परिवाराचे लोक फक्त भक्ती करणार, बाकीच्या लोकांचा अधिकार नाही. तर प्रभुपादाने असं जर ठरवलं असतं की फक्त ब्राह्मणच परिवार भक्ती करणार, प्रभुपादाचा जन्म ब्राह्मण परिवार झाला, प्रभुपादाने असं काही ठरवलं नाही किंवा त्यांच्या गुरुने पण भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी असं काही ठरवलं नाही की हेच फक्त ब्राह्मण भक्ती करतो. सर्वांना त्यांनी तिच्या गुण आणि कर्मानुसार त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं, याचा प्रचार झाला एवढा अशा प्रकारे. पण कधी कधी लोक प्रभुपादाची अशा प्रकारे हे करायचे, अरे प्रभुपादांनी सर्वांना ब्राह्मण बनवलं, शूद्र लोकांना मलेच लोकांना पण ब्राह्मण बनवलं, अशी निंदा करायची. पण प्रभुपादांनी त्यांना ब्राह्मण बनवलं, पण त्याचं फळ पण त्याचं प्राप्त झालं अशा प्रकारे, भक्तचा प्रचार पण झाला अशा प्रकारे. आता ते भारतातील लोक जर 50 लोक घेऊन बसले असते तर प्रचार झाला असता का एवढा? संपूर्ण जगभर रिस्पॉन्स पसरली असती आणि आपण ते ग्रंथाचं वितरण झालं असतं आणि आपण या ठिकाणी थांबलो असतो का? नाही झालं. प्रभुपादांनी सर्वांना एकनिष्ठ केलं. त्यांचे काय पाहिले? बाहेरही पाहिलं नाही प्रभुपादांनी, त्याच्या आंतरिक जो गुण पाहिला, त्यांचं जे लक्षण पाहिलं की हे भगवंताचे भक्त बनवू शकतात, आत्म्याच्या स्तरावर त्यांना पाहिलं, त्यांना सर्वांना भगवंताच्या भक्तीमध्ये लावलं, ते सर्व भगवंताचे भक्त बनले. पण कुठल्या प्रकारच्या वर्गासाठी असेल हेच लोक भक्ती बनणार, ते भक्त नाही असं नाही. तर हे मर्यादित करू नये, भक्ताला मर्यादित करण्यापैकी तुमच्यासाठी भक्ती नाही, यांच्यासाठी भक्त आहे. विशेष प्रदेशातील किंवा लोकांसाठी, विशेष वर्गातील भक्तासाठी, ह्याच वर्गाचा भक्त भक्ती करतो तोच भक्त करतो नाही. भक्ती ही सर्वांसाठी आहे. जो कोणी मनुष्य जन्म झालेला आहे त्याचा मनुष्य प्राणी आहे, तर सर्वजण भक्ती करू शकतात. म्हणून मर्यादित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. असे समजणे बाह्यदृष्टी आहे, ही बाह्यदृष्टी आहे संपूर्ण. त्यांची जात कुठल्या देशामध्ये आहे, कुठल्या प्रांतामध्ये आहेत, ही संपूर्ण बाह्यदृष्टी आहे. तर त्या आंतरिक दृष्टी आपण पाहिली पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे श्रील प्रभुपाद व त्यांचे गुरुबंधू. समस्या काय होती? श्रील प्रभुपादांचे गुरुबंधू होते, एकाच गुरुचे शिष्य, भक्तिनाथ ठाकूर महाराजांचे शिष्य. असे नवशिके भक्त प्रगत भक्ताची उत्कृष्ट सेवा समजत नाही, महाभावताला आपल्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा प्रभुपाद प्रचार करत होते, तर हे लोक प्रभुपादाची काय करत होते? त्यांचे गुरुबंधू होते, बरेच लोक संन्यासी पण होते. पण ते काय करायचे? प्रभुपादांच्या कार्याला ते समजत नव्हते की प्रभुपाद स्वामी सर्वांना ब्राह्मण बनवतात,
भक्तिवेदांत स्वामी सर्वांना ब्राह्मण म्हणतात, विदेशी लोकांना पण ब्राह्मण म्हणतात, आपल्या स्त्रियांना पण दीक्षा देतात, त्यांना पण ब्राह्मण म्हणतात. त्याच्या अगोदर असं कुठलं कार्य केलं कोणी केलं नव्हतं, प्रभुपादांनी केलं संपूर्ण. स्त्रियांना पण ब्राह्मण दीक्षा दिली आणि विदेशी लोकांना पण ब्राह्मण बनवलं प्रभुपादांनी. कारण प्रभुपादांना संपूर्ण याचा त्याच्या गुरुच्या आदेशाचं पालन करायचं होतं, की संपूर्ण जगामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार करायचा प्रभुपादांनी. म्हणून प्रभुपादांनी त्यांचे महत्वपूर्ण गुण पाहिले, त्यांना भक्तीमध्ये लावलं, ते भक्त बनले. अशा प्रकारे सर्वत्र त्यांनी त्याचा प्रचार केला. म्हणून प्रभुपादांची अशा प्रकारे माझे गुरुबंधू त्याची टीका करायचे, अरे प्रभुपाद स्वामी महाराज असं काय करतात संपूर्ण अशा प्रकारे. ते म्हणा, ते आम्ही करत नाही. कधी कधी लोक असतात ना, आपण स्वतः करत नाही पण दुसऱ्याला केलं तर ते पण त्यांना सहन होत नाही. त्याला वाटतं की ह्या व्यक्तीला पण आमच्या स्तरावर आणलं पाहिजे. अशा प्रकारे विशेष करून भारतामध्ये अशी प्रथा आहे, अशा प्रकारे लोक प्रगती करत असेल, की आपण पण भक्ती करणार पण दुसऱ्याला प्रगती करत असेल त्याला पण आपल्या स्तरावर उभं आणणे अशा प्रकारे. तर हे चुकीचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे कृपात उदाहरण देतात त्यांच्या गुरुबाईचं, की आम्ही करत नाही पण तुम्ही का करताय. म्हणून ते म्हणत की आमच्यासारखं तुम्ही पण करू, शांत बसा, भजन करत आहात फक्त एका ठिकाणी बसून. तर कृपाने म्हणले की भजनाचे मी नाहीये, मी गोष्टाने सर्व ठिकाणी मला प्रचार करायचा अशा प्रकारे. मी माझ्या गुरुच्या आदेशाचं पालन करतोय मी. पण कृपाने संपूर्ण जगामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार हा केला. नवशिके भक्त प्रगत भक्ताची उत्कृष्ट सेवा समजत नाही, महाभारत भक्ताला आपल्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात. शील कृपा दुर्गा पॅक याने आमच्या सभोवती असे गुरुबंधे आहेत, ते विश्वभर कृष्णवाणीच्या प्रसाराचे असाधारण कार्याचे महत्व समजले नाही. त्यांना समजलं नाही की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं की पृथ्वी तेच्या नगरा बिरा सर्वत्र प्रचार होईल वर्णा. तर त्यांना माहित नव्हतं की कोण प्रचार करणार आहे सर्वांना. त्यांना वाटतं की आणि कोणतरी व्यक्ती येईल, पण त्यांना माहित होतं की प्रभुपादांना चैतन्य महाप्रभूंनी निवडलेलं आहे, की प्रभुपाद स्वामी जे संपूर्ण जगामध्ये प्रचार करणार हे त्यांना माहिती नव्हतं. ते आम्हाला त्यांच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात. परत आम्ही करत नाही पण तुम्ही पण करू नका सर्व वाटतं अशा प्रकारे. पण सर्वात मोठं हे बिमारी आहे कलियुगामध्ये. लोक आपण करत नाहीत, दुसरा करत असेल प्रगती त्यांना पण ते समजत नाही. त्याला वाटतं की आम्ही करत नाही पण तुम्ही पण करू नका, तुमच्या स्तरावर या. सर्व प्रकाराने आमची निंदा करतात. प्रभुपादांची एवढी निंदा झाली पण प्रभुपादांनी कुठल्या प्रकारच्या निंदेला मानलं नाही. म्हणून भगवंता भक्ता किती जरी निंदा झाली, चांगलं केलं तरी लोक निंदा करतील, वाईट करतील निंदा करतील, निंदा करतीलच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. जर निंदा करत असेल व्यक्ती तर तो प्रगती करेल विषय. जर शत्रू समोर उभा आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे युद्ध कराल ना अशा प्रकारे. अशा प्रकारे जर तो कोण दोष काढत असेल, हे करत असेल, निंदा करत असेल, तर तुम्हाला ते त्याला विरोध करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे हे करावं लागेल, शक्ती प्राप्त करावं लागेल त्यासाठी अशा प्रकारे. म्हणून भक्तीमध्ये पण असं आहे, तर ते विरोध करत असेल जगामध्ये तर त्यावेळेस मग मायादेवाला समजलं की हा माझा शत्रू आहे, तर मायादेव काय करतात जेव्हा जास्त प्रकारे शस्त्र चालवते अशा प्रकारे, तर तुम्हाला शक्तिशाली होऊन त्याला विरोध केला पाहिजे अशा प्रकारे. तर त्याच प्रकारे प्रभात म्हणायची आमची अनेक प्रकारची निंदा करतात त्यांचे गुरु, पण आम्ही त्याच्या प्राकृत कार्य अज्ञानावर दुःख होत आहे. त्याने निंदा केली म्हणून प्रभुपादांनी त्यांची निंदा केली नाही. प्रभुपाद म्हणले की आम्ही त्यांच्यावर काय करतोय, त्यांच्या भौतिक कार्य आहे, जे संपूर्ण भौतिक कार्य आहे त्याच्या अज्ञानावर आम्ही काय करतोय, आम्हाला दुःख होत आहे. त्या लोकांनी काय केलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे, पण ते काय करतात, ते प्रचार करणाऱ्या लोकांची निंदा करत आहेत. तर त्यांच्या कार्यावर आम्हाला दुःख होत आहे. तरी प्रभुपादांची ही नम्रता आहे. चेतावणी म्हणजे जो शक्ती संपन्न व्यक्ती भगवंताच्या सेवेत, शक्ती संपन्न व्यक्ती आहे भगवंताच्या सेवेत मग्न आहे, त्याला सामान्य समजू नये. म्हणजे आव्हान आहे सर्वात शेवटी. पण फार माहिती वैष्णव प्रभुपाद आहे किंवा त्याचे गुरुभाई आहेत किंवा त्यांचे शिष्य आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे, निष्कर्ष आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, शक्ती संपन्न व्यक्ती भगवंताच्या सेवेत मग्न आहे त्याला सामान्य समजू नये. विशेष व्यक्ती आहे तो, विशेष भगवंताचे आज्ञाकारी सेवक आहे. भगवंतांनी शक्ती प्रदान केलेली आहे म्हणून ते असं कार्य करतात. कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. भगवंताने विशेष शक्ती त्यांना प्रदान केलेली आहे म्हणून तो भगवंताची अशा प्रकारे प्रचार तो करतो. सामान्य समजू नये का, कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. तर सर्वजण करू शकले नाही कार्य, पण कृपादाने करून दाखवलं. कारण भगवान कृष्णाने स्वतः त्यांना शक्ती प्रदान केली.
आणि प्रभुपाद असं म्हणले नाही की एवढा मी प्रचार केला, हे सर्व केला, मी स्वतःहून केलं नाही. तर ते आपले गुरु आणि कृष्णाला त्यांनी सर्व स्थान दिलं प्रभुपादांनी, म्हणून ते प्रचार करू शकले. प्रभुपाद म्हणले असते की मी माझ्या जोरावर संपूर्ण केलं तर एवढा प्रचार घडू शकला नसता. पण ते आपले गुरु आणि चैतन्य महाप्रभू किंवा कृष्णाला त्यांनी संपूर्ण श्रेय दिलं. आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्याचं गुणगान केलं. अशा प्रकारे भक्त भगवंताचं गुणगान करू इच्छितो आणि भगवंत आपल्या भक्ताचं गुणगान करू इच्छितात. तर ही भक्तीची महिमा आहे. जोपर्यंत कोणी कृष्णाद्वारे शक्ती प्राप्त करीत नाही तोपर्यंत पूर्ण जगात कृष्ण भावना आंदोलनाचा प्रसार करू शकत नाही. कृष्ण शक्ती विना नाही तारा परवडत. तर आपण जोपर्यंत आपला कृष्ण शक्ती प्रदान करत नाही, आपण किती जरी प्रयत्न केला आपण प्रचार करू शकणार नाही. म्हणून प्रभुपादांनी एकट्याने वयाच्या 70व्या वर्षी 40 रुपये घेऊन संपूर्ण जगामध्ये प्रचार केला. व त्यांचे अनेक शिष्य आहेत प्रभुपादांचे, ते सर्व मिळून पण एवढं करू शकणार नाहीत. कारण का? प्रभुपादांना भगवंतानेच निवडलं होतं, विशेष शक्ती प्रदान केली होती प्रभुपादांना, म्हणून प्रभुपादांनी संपूर्ण करू शकले. साधारण आपल्यासारखा व्यक्ती करू शकेल का? नाही. आपण आपल्या घरामध्ये जरी केलं तर पुरेसं आहे. विश्वामध्ये किंवा शेतात जाऊन तर ते गोष्ट वेगळी, घरामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये केलं तरी पुरेसं आहे. पण प्रभुपादांनी संपूर्ण जगामध्ये जाऊन कृष्ण भावनाचा प्रचार केला. म्हणून कृष्ण शक्ती विना नाही तार परवडतं. भगवान शक्ती प्रदान करतात. आणि अशा प्रकारे मग भक्त कृष्णाचा प्रचार करतो. चौथा आहे निंदा करणे. शुद्ध भक्ताची निंदा करणे वैष्णव अपराध आहे. शुद्ध भक्ताची निंदा करणे सर्वात मोठा वैष्णव अपराध आहे. निंदा म्हणजे काय? तिचे एक चांगलं कार्य करत असेल त्याचं गुणगान केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही हेच काय केलं तेच काय केलं, त्याचा दुसरी बाजू शोध दिली नाही पाहिजे. तुझी फार सुंदर दिसत आहेत, चांगली राहत आहेत, चांगलं करतायत, चांगले गुण पाहिले पाहिजे त्याच्यामध्ये. असं नाही की चांगले गुण न पाहता एखादा जर गुण दुर्गुण असेल तर आणि व्यक्तीने असं केलं, हे असं पाहिलं, त्याला हे असं दिलं, अशा प्रकारे हे दुर्गुण असू शकतो. तर भक्तांचे दुर्गुण कधी नाही पाहिले पाहिजे, भक्तांचे चांगले गुणच पाहिले पाहिजे जीवनामध्ये. तर दुर्गुण पाहिले तर वैष्णव अपराध होऊ शकतो. हे अपराधीला कृष्ण भावनेच्या प्रगतीमध्ये बाधक ठरते. हे असे निंदा करणे कृष्ण भावनेच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो, एक बांध होतो. कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. पण वैष्णव अपराध जो आहे फार मोठा अपराध आहे. तर ह्याच्यापासून वाचवलं पाहिजे. कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही, तर एक मोठा बाधक ठरते, बाण ठरते. आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. आपल्या जीवनाचा उद्देश आहे कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करायचं आहे, अधोगती नाहीये. पाचवा आहे मत्सरता. निंदा आणि मत्सर वेगळा आहे. मत्सर म्हणजे द्वेष आहे आणि निंदा म्हणजे फिजिकलच बोलणे वाचिक आहे निंदा म्हणजे. आणि मत्सरतामध्ये हृदयामध्ये आहे, बोलून दाखवत नाही पण हृदयामध्ये मत्सर आहे. हा ते असा आहे, हा असा बोलतो, असा करतो, हे करतो, ते करतो, तरी मत्सर करतो, माझ्यापेक्षा चांगलं गातो, ते मत्सर आहे. बोलून दाखवत नाही पण मत्सर आहे हृदयामध्ये. तर निंदा बोलून दाखवतात आणि मत्सर आहे हृदयामध्ये. कृष्ण शक्ती संपन्न शुद्ध वैष्णवाची ईर्ष्या करू नये. शुद्ध वैष्णव भक्तीच्या प्रचारामध्ये लागलेला आहे त्याचा काय केलं पाहिजे? ईर्ष्या किंवा मत्सर त्याचा केला नाही पाहिजे. सहावा आहे सुधारणा करणे. काय सुधारणा? शक्ती संपन्न वैष्णवाच्या वागणूक सुधारणा घडू शकतो असे समजणे वैष्णव अपराध आहे. की ह्या बघा वैष्णव किती आहे, त्याने जर असं वागलं असतं तर चांगलं झालं असतं, असं वागलं तर असं चांगलं असतं. म्हणजे शुद्ध भक्त जे वैष्णव आहेत, गुरु आहेत किंवा प्रभुपाद आहेत, ते कधी चुकीचं कार्य करू शकत नाहीत. पण लोक काय करतील, चांगल्या कार्यात तर कधी पाहणार नाही, पण एखादं जर कार्य असं काही घडलं त्यांच्याकडून, ते म्हणतात अरे स्वामीने असं केलं, ह्या महाराजांनी असं केलं, ते असं करायला नाही पाहिजे होतं, त्याने असं करायला पाहिजे, तर तो एक अपराध होऊ शकतो. अशा प्रकारे त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवू शकतो असे समजणे पण काय आहे? अपराध वाचू शकतो. सातवा आहे उपदेश देणे. या वैष्णवाला, शक्ती संपन्न वैष्णवाला आपण उपदेश करू नये. गुरुला कधी उपदेश द्यायला नाही पाहिजे आपण. तुम्ही असं करा, ते करता तसं होईल, ते करता तसं होईल, कधी उपदेश द्यायला. गुरुच्या समोर जाऊन कशा पाहिजे? नम्रपणे गेलं पाहिजे. तद्विधी प्रणिपाते न परिप्रश्न शिवया उपदेश दे ज्ञान ज्ञाने तत्वशी. तर गुरुकडे गेलं पाहिजे की मी एक मूर्ख आहे, मला कुठल्या प्रकारचं ज्ञान नाहीये. जरी गुरु चुकी जरी बोलत असेल तर शक्ती संपन्न वैष्णव, महान वैष्णव आहेत, जरी त्यांच्या व्यवहारामध्ये कार्यामध्ये जरी चूक होत असेल, त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. उपदेश करून याचा अपराध होऊ शकतो. दुरुस्त करणे, नाही नाही तुम्ही हे जरी चुकीचं आहे हे जर केलं तर तुम्ही चांगलं होऊ शकतं, अशा प्रकारे उपदेश नाही केला पाहिजे.
त्याच्या गौर गोविंद महाराज जे आहेत प्रभुपादाकडून संन्यास घेत होते. ते प्रभुपाद अनेक शिष्य होते. प्रभुपाद म्हणले त्यांना की अरे हे तर नव नव आताच नवीन नवीन भक्तीमध्ये आलेले आहेत. प्रभुपादांना सांगत होते. तर प्रभुपादांनी त्यांच्या हृदयामध्ये आणलं होतं की ते भक्तीमध्ये किती प्रगती आहे. एकाच वेळेस पहिली दुसरी आणि संन्यास घे तिन्ही दीक्षा प्रभुपादांनी देणार ही थोड्याच कालामध्ये त्यांना प्रदान केलं होतं गौर गोविंद महाराजांना, जे ओरिसामध्ये भुवनेश्वरचे मंदिराचे हे होते ते. तर की त्यांचे प्रभुपाद शिष्य प्रभुपादांना उपदेश करत होते की हे नवसाला काही आता आता भक्तीमध्ये आले आहेत. त्यांचा उपदेश होता की मी फार जुना आहे, मला मिळालं पाहिजे. अशा प्रकारे प्रभुपादांना ते उपदेश करत होते. तर अशा प्रकारे शक्ती संपन्न वैष्णवाला आपण उपदेश नाही केला पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करणे. तर हे मत्सरापासून काय कसं बाहेर पडलं पाहिजे, पाठवा आपण मत्सर नाही केला पाहिजे, मत्सर नाही केलं पाहिजे. तर मत्सर चांगला नाहीये. तर गोपाळ चक्रवर्तीने हरिदास ठाकूरचा काय केला होता, द्वेष निंदा केली होती की हरे कृष्ण मंत्र जप केल्याने भगवंताचं धाम कसं काय प्राप्त होते, मुक्ती कशी प्राप्त होते, हे शक्यच नाही. तर त्यावेळेस काय झालं, त्यांना शुद्ध भक्ताचा वैष्णव अपराध केल्यामुळे त्यांना कुठलं झाला. गोपाळ चक्रवर्तीने सांगितलं की नाम जप करून हे जर प्राप्त होत नसेल झालं तर मी काय करेन, हे जर झालं नाही तर नाक मी कापून टाकेन. अशा प्रकारे हरिदास ठाकूरचा निंदा केली होती त्यांनी. पण त्यांनी एक महान वैष्णवचा अपराध केला. हरिदास ठाकूर जे नामाचार्य होते, अशा प्रकारे गोपाळ चक्रवर्तीचा वैष्णव अपराध केल्यामुळे त्यांना स्वतःलाच कुष्ठरोग झाला. आणि अशा प्रकारे त्यांचं संपूर्ण जे नाक जे आहे गळून पडलं. तर अशा प्रकारे हे शक्ती संपन्न वैष्णवाला आपण उपदेश नाही केला पाहिजे. किंवा तर कोणाला पण हे केलं नाही पाहिजे, उपदेश नाही केला पाहिजे. विशेष करून शक्ती संपन्न उपासनाला उपदेश नाही केला पाहिजे. तर दुरुस्ती करते एक उपदेश देण्यामध्ये काय आहे, जे चैतन्य महापुरुषे गुरु होते ईश्वरपुरी, आणि ईश्वरपुरीचे गुरु होते हे माधवेंद्रपुरी, आणि माधवेंद्रपुरीचे एक शिष्य होते रामचंद्रपुरी. वैष्णवपरामध्ये अशा लोक असतात आणि ते काय करायचे, नेहमी निंदा करायची. ते आपल्या गुरुची निंदा करत होते, महादेंद्रपुरीची निंदा करत होते. महादेंद्रपुरी हे राधे हे कृष्ण भगवंताचं नामस्मरण करत होते अंतिम समयी. तर ते म्हणत होते की तुम्ही भ्रमाचं चिंतन करा, निर्विशेष ब्रह्म जे आहे निराकार ब्रह्म त्याचं चिंतन करा. महादेवपुरी त्यांना एकदम हे केला की नालायक, माझ्या समोरून तो निघून जा. अशा प्रकारे तो गुरुला उपदेश करतोय. तो अशा प्रकारे रामचंद्रपुरी काय काय शिष्य असतात अशा प्रकारे गुरुला उपदेश करतात. तर शिष्याने गुरुला कधी उपदेश नाही केला पाहिजे. शिष्याने गुरुच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे किंवा त्याला दुरुस्त करण्याचा पण प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि दुसऱ्यांदा हे रामचंद्रपुरी त्याचा जन्मच कशासाठी झाला होता, निंदा करण्यासाठी. चैतन्य महाप्रभूची निंदा करत होतो. चैतन्य महाप्रभू गांधीराम जगन्नाथपुरीमध्ये राहत होते. तर त्यांच्या कुटीरच्या बाहेरून काही मुंग्या फिरत होत्या. तर त्याने पाहिल्या मुंग्या, आणि मुंग्या पाहिल्यानंतर ते म्हणले की महाप्रभू सांगितलं की या ठिकाणी भरपूर स्वीट खातात, मी स्वीटचे भरपूर भांडे त्या ठिकाणी, जेणेकरून या ठिकाणी मुंगे फिरत आहेत. म्हणजे संन्यासी लोकांनी जास्त मिठाई खाल्लं नाही पाहिजे, त्यांचा मनाचा हाल असो. अशा प्रकारे त्यांनी चैतन्य महापुरुषची निंदा करण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही. मग अशी काही काही लोक असतात, भक्ताची पण निंदा करतात, नंतर हळूहळू भगवंताची पण निंदा करतात. कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसे केलं. अशा प्रकारे सर्वात मोठा वैष्णव अपराध मोठा. पण त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे शक्य पण वाटला. उद्देश करू नये किंवा त्याला दुरुस्त करू नये, त्याच्या चुकीला दुरुस्त करू शकतो असे समजणे हा अपराध आहे. जे उत्तम भक्त आहेत, प्रभुपाद आहेत, त्यांनी काहीतरी चूक केली तर ती चुकीला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे तर एक अपराध होऊ शकतो. ती चूक आहे दाखवणे पण चूक असते. तर ज्यावेळेस 1972 या 75च्या सुमारास चंद्रयान पहिलं चंद्रावर गेलं होतं, तर त्यावेळेस त्यांचा एक शिष्य होता पुरुषोत्तम दास, प्रभुपादाचा शिष्य होता. तर तो प्रभुपादांना सांगत होता की बघा प्रभुपाद, एक कुठे आहे, सायंटिस्ट लोक चंद्रावर चालले, संपूर्ण एवढी प्रगती झालेली आहे सर्व अशा प्रकारे. तर हे पाहत होता आणि प्रभुपाद म्हणले की ते चंद्रावर गेलेच नाहीत. अशा प्रकारे ते दुसऱ्या कोणत्या ठिकाणी गेले, कारण भौतिक यंत्रणा तुम्ही जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. हे त्याच्यामध्ये पण भरपूर विरोधाभास आहे. चंद्रावर गेले का नाही, त्या जीवावरून खाली कसा पडला,
तर आपण त्यात चर्चा करायची नाही, पण एक त्याच्यामध्ये आला तर हे पुरुषोत्तम म्हणून होते. तर त्यांना एवढे सायंटिस्ट लोकांवर एवढा विश्वास होता की ज्या गुरुनी असं कसं आहे मला बोलले. तर मग गुरुला त्यांनी उपदेश करायला प्रयत्न केला, नाही कृपा ते गेले वर बघा, गेले ते पोहोचले उतरले त्या ठिकाणी, सगळं सांगत होता कृपाला. आणि कृपा आपलं कोचिंग करत होते सगळं, आणि तो टीव्हीवर पाहत होता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे कृपादांना उपदेश देण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारे तो भक्तीमधून तो गायब झाला अशा प्रकारे. तर वैष्णव अपराध होऊ शकतो, त्यामुळे आपली भक्ती नष्ट होऊ शकते. तर एक अपराध होऊ शकतो, अपराधापासून आपल्याला वाचले पाहिजे. निष्कर्ष आहे सर्वांचा, या संपूर्ण जे एक आपण 2 तासामध्ये आपण चर्चा केली, त्याचा निष्कर्ष काय आहे, त्यापासून आपण काय शिकू शकतो, हे फार महत्वपूर्ण आहे. प्रगत भक्त सदैव गुरुपदावर स्थित आहे. म्हणजे काउन्सिलर आहेत, शिक्षा गुरु आहेत, दीक्षा गुरु आहेत, सर्व गुरुपदावर स्थित आहेत. गुरु म्हणजे हेवी आहेत, कोण शक्तिशाली आहे संपूर्ण. तस्मात गुरु परपंच जिज्ञासू. तर गुरुकडून आपण ज्ञान प्राप्त करतो. तर सर्व प्रगत जे भक्त आहेत, उत्तमाधिकारी, मध्यमाधिकारी, हे सदैव गुरुपदावर स्थित आपले गुरु आहेत ते. गुरुला कधी आपण उपदेश नाही केला पाहिजे, गुरुकडून आपण उपदेश ग्रहण केले पाहिजे, आदेशाचं पालन केलं पाहिजे, पण गुरुला कधी उपदेश आपण दिला नाही पाहिजे. नवोदिशीत भक्ताने नेहमी त्याचा शिष्य समजले पाहिजे. नवोदिशीत भक्ताने गुरुचा नेहमी शिष्य समजले पाहिजे. तद्विती पडणे पातेने परिप्रश्न. आणि जे गुरु जे सांगतील त्यांच्या आदेशाचं आपल्याला पालन केलं पाहिजे. गुरुला शिष्याने उपदेश करू नये, गुरुने अशा लोकांकडून सल्ला स्वीकारू नये. हे निष्कर्ष आहे. गुरु स्तरावर स्थित आहेत, नेहमी त्याचा शिष्य समजले पाहिजे गुरुचा. आणि गुरुला शिष्याने उपदेश करू नये. गुरुने कितीतरी चुकलं, काहीतरी झालं, चुकत नाही. गुरु पूर्णपणे शुद्ध आहेत, ते ज्ञानाने संपन्न आहेत. आणि गुरुला उपदेश करू नये, आणि गुरुने अशा लोकांकडून सल्ला स्वीकारू नये, कुठल्या नवसाच्या लोकांकडून, शिष्याकडून स्वीकारलं नाही पाहिजे. तिन्ही कार्य. तर त्यांना उपदेश उपदेश गुरुला नवसाच्या लोकांनी उपदेश करू नये, आणि ह्या लोकांकडून गुरुने सल्ला स्वीकारू नये. कसं वाटतं तुम्हाला, कसं काय करते, अशा प्रकारे दोन्ही गोष्टी आहेत. शिष्याचं पण कर्तव्य आहे आणि गुरुचं पण हे कर्तव्य आहे. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे आपण हे शुद्ध भक्ताप्रती होणारे वैष्णव अपराध, त्याच्यामध्ये हे जवळजवळ 7 हे आहेत की ह्या अपराधापासून वाचलं पाहिजे आपल्याला. तर आपल्याला भक्तीमध्ये आपण प्रगती करायची आपल्याला. तर हे पहिलं होतं की दोषावर बोट ठेवणे, नंतर तिचा जन्म कुठल्या कुळा झालेला आहे, भौतिक दृष्टीने त्यांना पाहणे, निंदा करणे. निंदा कसं करतो, तो बोलतो आपण ओपनली. आणि मत्सर करतो कशा प्रकारे, हृदयामध्ये मत्सर करतो आपण. म्हणून सांगितलेलं आहे या ठिकाणी, जर कुणाला निंदा तर करायची नाही, कुणाला जर रागवायचं असेल तर सर्वांच्या समोर रागवायला नाही पाहिजे. चेस्टाईज प्रायव्हेटली आणि ग्लोरीफाय ओपनली. तर कुणाला भक्ताला जर रागवायचं असेल सर्वसामान्य, तर रागवायचं असेल तर एकांतामध्ये त्याला रागवलं पाहिजे, बोललं पाहिजे, समोरासमोर त्याचे हे केलं नाही पाहिजे. आणि कुणाला जर गुणगान करायचं तर सर्वांसमोर गुणगान केलं पाहिजे. तर अशा प्रकारे जे शुद्ध भक्ताप्रती होणारे अपराध आहेत, थोडं विशेष, थोडं टेक्निकल आहे, पण कधी आपल्या डोक्याच्या वरून जाईल. आणि अभ्यासक्रमाचा भाग आहे, आणि हे फार महत्वपूर्ण आहे समजणं की वैष्णव कोण आहे, भक्त आहे, वैष्णव कोण आहे, 3 स्तर आहेत. त्यापैकी उत्तम भक्त आहेत, त्याच्याबरोबर कसं वागायला पाहिजे, आणि काय वैष्णव अपराध आहे कधी समजत पण येत नाही. तो सरळ सरळ बोलून जातो, पण त्या भक्ताला समजते की हा वैष्णव अपराध त्यांनी माझा केला. अशा प्रकारे शेवटी एक रूप गोस्वामीची कथा सांगतो. तर हे आपण पाहत होतो की अशा प्रकारे निंदा करणे, मत्सर करणे, सुधारणा करणे आणि उपदेश देणे हे शुद्ध भक्ताप्रती होणारे अपराध आहे. ह्या अपराध वाचलं पाहिजे. रूप गोस्वामीची कथा, रूप गोस्वामी ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, तर ते काही अपराध करणार नाहीत. तर एकदा टेर कदम, नंदगरामध्ये टेर कदम आहे, तर त्या ठिकाणी संपूर्ण भक्तिरसामन शिंदे इंग्लिश ग्रंथाची रचना करत होते, आणि भगवंताच्या राधाकृष्ण लिहिल्यावर ध्यान करत होते. तर त्यावेळेस ध्यान करत असताना ते भगवंताच्या रास लीलेवर ध्यान करत होते. तर ते राधाकृष्णाच्या लीलेवर ध्यान करत होते. आणि ती लीला अशी होती की राधा राणी फुल तोडण्यासाठी त्या कदम वृक्षाला पकडते अशी, आणि कृष्ण जे आहे ते फांदी झुकवतात अशा कर ओढून, झाडाच्या वर बसून. राधा राणी ती फांदी पकडते, नंतर कृष्ण जे आहे सोडतात ते. राधा राणी वर जाते.
तर ह्या लीला पाहून ध्रुव गोस्वामी हसले, ध्यानामध्ये होते ते. आणि ती लीला ध्यानामध्ये पाहत होते, ते भगवान राधा कृष्ण लीला ध्यानामध्ये पाहत होते. ते हसले. ते हसल्यानंतर समोर एक वैष्णव येत होता, आणि वैष्णव येत होता, तर त्या वैष्णवाला वाटलं की या गोस्वामीनी माझ्या कुरुक्षेत्राकडे बघून हसले. ते गोस्वामीची इच्छा नव्हती, पण त्या व्यक्तीने पाहिलं की अरे व्यक्ती माझ्याकडे हसला बघून हे असं काय केलं, तिने अपराध मांडला. आणि अशाद्वारे रूप गोस्वामीचे ध्यान भंग झालं. प्रेक्षक बघतायत, ध्यान भंग झालं. ध्यान भंग झाल्यानंतर त्यांचे जे गुरु होते सनातन गोस्वामी, त्यांनी त्यांना विचारलं की अशा प्रकारे मी हे पाहत होतो आणि ध्यान भंग झालं. तर सनातन गोस्वामी त्यांना विचारलंय की तुम्ही ध्यान करताना तुमच्या समोर कोणी व्यक्ती आला होता का? मला हा व्यक्ती आला होता. मला त्याचं नाव गाव काही माहित नव्हतं. पण सनातन गोस्वामी त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, पूर्ण पण भोगचं व्यंजन जे आहे तुम्ही तयार करा, भगवंताला भोग अर्पण करा, आणि सर्व वैष्णवाला बोलवा, आमंत्रित करा प्रसादासाठी. सर्वांना भक्तांना आमंत्रित करा. सर्व वैष्णव आले. पण त्यांनी समजलं होतं की त्यांचा अपराध केला नव्हता, पण त्यांना समजलं की माझ्याकडे अपराध झालेला आहे, गोसाईने माझा अपराध केला, माझ्याकडे बघून हसले ते, तर माझं शरीर सुरूप होतं. त्यांना वाईट वाटलं. ते फक्त आले नाही त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी, सर्व आले, ते आले नाही. पण त्यावेळेस मग तुम्ही जाऊन त्यांची माफी मागा. रूप गोस्वामी गेले, एवढे महान आचार्य आहेत, त्यांच्या ठिकाणी शिक्षण स्थापना केली. त्यांची कृपायाचना केली, त्यावेळेस त्या वैष्णव त्यांना माफ केलं. अशा प्रकारे रूप गोस्वामी धर्म मागून येतात. पण आपल्याला काय केलं पाहिजे, घरी कळत असताना तर अपराध केलाच नाही पाहिजे, पण न कळत जरी अपराध झाला, तुम्हाला वाटलं रे मी काहीतरी चुकून ह्या वैष्णवाचा अपराध केला आहे, आता मला दिसतोय असं खातोय, हे करतोय, ते करतोय, म्हणजे छोटे छोटे अपराध आहेत. तुम्हाला मोठा अपराध नाही, तुम्ही तर त्याचं काही मोठं तर हे तर केलं नाही, अपराध नाही केला, छोटं काही असं केलं, पण तो पण आपल्या भक्तीला बाधा होऊ शकतो. म्हणून त्याला म्हणजे हाती माता अपराध म्हणजे की हळूहळू तो छोटाच अपराध आहे, मोठा मोठा होऊ शकतो. अशा प्रकारे मोठे मोठे गुन्हेगारी कसं करतात, छोटा गुन्हेगार करतो व्यक्ती, त्याला कुठे दंड देत नाही, मोठा मोठा गुन्हेगारी करतो. त्याचप्रकारे आपले छोटे छोटे अपराध आहेत ते आपण करण्याचे टाळले पाहिजे. आणि जरी पुन्हा भक्ताप्रती झाले, आपल्या भक्ताची जाऊन क्षमार्चना केली पाहिजे. तुमच्या कल्पतरुभ्यश्च कृपाशी दूरदर्श पतितानां पावनेभ्यो वैष्णव पावन भो वैष्णवेभ्यो मंदिरमध्ये जातो तर नमो प्रत्येक नमः. प्रणाम करतो. तर वैष्णव जे आहेत, कल्पतरू आहेत, कल्पवृक्षाचे कल्पवृक्षाप्रेमी आहेत, ते सर्व काही आपली इच्छा पूर्ण करू शकतात. अशा वैष्णवाच्या चरणी आपण अपराध नाही केला पाहिजे. मागचा जो श्लोक होता पूर्णपणे वैष्णव अपराधाबद्दल होता, वैष्णव अपराधातून आपल्याला वाचवलं पाहिजे. म्हणून उपदेश सम्राटामध्ये हे 11 श्लोक आहेत, आणि 11 श्लोकाची विभागणी 9 स्तर केले भक्तीचे स्तर. तर पहिले 1 ते 3 श्लोक आहेत, श्रद्धाबद्दल आहेत. पहिलं वाचो वेगम अत्यार प्रयासस्य आणि उत्साह निश्चय, श्रद्धा आपली वाढवते भक्तीमध्ये. श्रद्धाबद्दल आहेत 4 ते 6 श्लोक आहेत. आजचा पण 6वा श्लोक आहे. 4 ते 6 श्लोक आहेत. साधू संघ श्लोक आहे ददाती तृतीय गणाती, 5वा 3 वैष्णवाचा संघ करणे, आणि 6वा वैष्णव अपराधापासून वाचवणे, भक्ताचा संघ केला पाहिजे, पण वैष्णव अपराध नाही केला पाहिजे. अशा प्रकारे श्रद्धा आणि साधू संघ पाहिला. तर आता 7वा श्लोकामध्ये वर्णन आहे पुढे भविष्यामध्ये भजन क्रिया, भजन कसं करायचं आहे, नंतर भजन केल्याने अनर्थ वृत्ती होईल, रुची निष्ठा आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि 8वा श्लोक आहे आसक्ती प्राप्त होऊ शकते भगवंताबद्दल. आणि 9 ते 11 श्लोक आहे भाव आणि प्रेम, हे उच्च प्रेम आहे. तर हे भगवंताबद्दल जे प्रेम आहे, आध्यात्मिक प्रेम, ते आपल्याला त्याच्यामध्ये 9 ते 11 श्लोकामध्ये वर्णन आहे. तर आणखी 8 मिनिटं बाकी आहेत, तरी पण एक वेळ संपलेला आहे. तर किंवा ते प्रश्न शंका समाधान ते काय टिकून असेल आपण विचारू शकता. ठीक आहे, काय प्रश्न आहे कोणाला ऑनलाईन ऑफलाईन मध्ये विचारू शकता. माताजीमध्ये समजला आजचा विषय काय आहे, तो वैष्णव अपराधापासून आपल्याला वाचले पाहिजे. तर हे महत्वपूर्ण आहे. वैष्णव कोण हरे आहे मध्यम, हा बोला हरे माताजी. कृष्ण. प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, 4 ते 6 श्लोक कशाबद्दल आहे बोललात? साधू संघ. साधू संघ. ओके, धन्यवाद हा, प्रभूजी. हरे हा. कृष्ण. तर तुमच्या नोट्स मध्ये आहे, सुरुवातीला दिलेलं आहे ते हो हो. विभाग आहेत, उपदेशामराचे उपविभाग आहेत त्याच्यामध्ये. हरे. तर आपण फक्त आतापर्यंत या 7 लेक्चर मध्ये फक्त साधू संघाबद्दल आलेलो आहोत, आणि फार विस्तारित प्रत्येक वेळेस एकच श्लोक घेतोय. त्याच्यावर हा 7वा श्लोक होईल.
नंतर 8 आणि 9 1 तारखेला होईल, आणि 8 तारखेला 9 आणि 11 श्लोक होतील. 15 दिवस तुम्हाला गॅप दिले जाईल, आणि त्याच्यानंतर आपली परीक्षा असेल. तर आणि कोणाला शंका समाधान आहे, टीका टिप्पणी काय विचारू